हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये. आपण चर्चा करत आहोत भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाबद्दल. तर गेल्या आपण 2 क्लासमध्ये भूमिका आणि प्रस्तावना आपण पाहिलं होतं आणि शुद्ध भक्तीची लक्षणे अध्याय क्रमांक 1 थोडी चर्चा केली होती. आणि आज आपण अध्याय क्रमांक 1 परत पूर्ण चर्चा करणार आहोत. प्रभूजी, शुद्ध भक्तीच्या लक्षणेवरती मला एक हे आहे, त्याची व्यवस्था अवस्थेत कोणत्या अवस्थेत हे कळालं नाही. ते भक्तीच्या पुढे चर्चा कोणत्या करणार. अवस्थेत प्रकट होतात? पुढच्या ह्याच्यामध्ये आहे ते. बरोबर. त्यावेळी अभ्यासक्रम चालू आहे. आपल्या हा. सर्व चर्चा झाल्यानंतर प्रश्नाचं सर्व निरसन होऊन जाईल त्याच्यानंतर. म्हणजे संपूर्ण बरोबर. पुस्तकाचं अध्ययन करण्याच्या अगोदर संपूर्ण प्रश्नाची उत्तरे भेटतील अशी अपेक्षा करू नका तुम्ही. आपण अध्ययन करू, बरोबर. चर्चा करू आणि नंतर समजलं तर ओके. तुम्ही प्रश्न विचारा त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. हा. तर अध्याय 1 आहे शुद्ध भक्तीचे लक्षणे. तर आपण पहिल्या प्रस्तावनेमध्ये पाहिलं की शुद्ध भक्तीची व्याख्या पाहिली होती. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मानिवर्तम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. तर शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे? अन्याभिलाषिता, कुठल्या प्रकारच्या ज्ञान कर्माची अपेक्षा न करता केवळ भगवंताची प्रेममय भक्ती करणे. तर ही शुद्ध भक्तीची व्याख्या होतं. आता शुद्ध भक्तीचे लक्षण, शुद्ध भक्तीचे लक्षण काय आहे? तर शुद्ध भक्ती, त्याचे नोट्स नाही आहेत पण पीपीटी तुम्हाला पाठवलेलं आहे, नंतर तुम्ही पाहू शकता. तर मुख्य लक्षण आहे शुद्ध भक्तीचे लक्षण केवळ कृष्ण भक्ती. केवळ कृष्णाची भक्ती, कृष्णाची भक्ती सोडून दुसरी कुठलीही भक्ती नाही. कृष्णाला सोडून जी बाकीची भक्ती करतात ते शुद्ध भक्ती नाही. शुद्ध भक्ती म्हणजे केवळ कृष्ण भक्ती. कारण भक्तीच का? कारण भक्ती कृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे. तर म्हणून भक्तीच केवळ भगवंताला आकर्षित करू शकते. तर पुढे आहे की भक्ताला 5 प्रकारच्या मुक्तीची इच्छा नसते. भक्तांना 5 प्रकारच्या मुक्तीची इच्छा नसते. मुक्तीचे 5 प्रकार आहेत. आणि हा पहिल्या ह्याच्यामध्ये देवहूती म्हणते की माझे शुद्ध भक्त आहेत, त्यांना कुठल्या प्रकारची मुक्ती जरी प्रदान केली तर ती माझी भक्ती सोडत नाहीत, असे कपिलदेव आपल्या मातेला म्हणतात. अशा प्रकारे तर मुक्तीचे 5 प्रकार आहेत. कुठल्या कुठल्या मुक्ती आहेत? सायुज्य मुक्ती आहे, भगवंताशी एकरूप होणे, जसे शिशुपालाला प्राप्त झालं होतं. दुसरं होतं सालोक्य, भगवंताच्या लोकात राहणे. तिसरं होतं सारूप्य, भगवंतासारखे स्वरूप प्राप्ती. आणि चौथा आहे सराष्टी, भगवंता समान ऐश्वर प्राप्ती. आणि 5वं आहे सामिप्य, भगवंताच्या समवेत राहणे. तर भक्ताला सांगितलं की तुम्ही भक्ती सोडून तुम्हाला ही 5ही गोष्टी आम्ही प्राप्त देतो. तर भक्त भगवंताची भक्ती सोडत नाही. तर म्हणून या ठिकाणी हे कपिल मुनी म्हणतात की माझे भक्त जे आहेत, माझी भक्ती सोडून कुठल्याही प्रकारची मुक्ती प्रदान केली त्यांना तर ते त्याच्यामध्ये इच्छा नसते त्यांना. तर हे भक्ताला 5 प्रकारच्या मुक्तीची 5 प्रकारच्या मुक्ती कुठल्या आहेत? तर पहिल्याच अध्यायामध्ये पहिल्याच पॅराग्राफ दुसऱ्या पॅराग्राफमध्ये 5 मुक्ती जे आहेत त्यांनी श्रीमद भागवत मध्ये पण वर्णन आहे. 3रा स्कंद 27वा अध्याय 12 आणि 13 श्लोकामध्ये लक्षणा भक्ती योगस्य निर्गुणस्य हृदाहतम अहेतुके व्यवस्थिता या भक्ती पुरुषोत्तमे सालोक्य सराष्टी सामिप्य सारूप्य कथम इच्छुत ध्येयमानं न गृह्णांती किंवा अनवेत जना. भक्त कोणीही कोठेही गेला तरी भक्तीच करीत राहतो आणि भक्ती कृष्णामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून तो भक्ती करत राहतो. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की न जन्म सुंदरी कविता मा जगदीश कामये मम जन्मने जन्मेश्वरे भक्तार भक्ती हेतु. चैतन्य महाप्रभू म्हणतात की केवळ मला भगवंताची जन्मांतर भक्ती करायची, मला धन नको आहे, जन नको आहे, सुंदरी नको आहे,
काही नकोय. तर म्हणून भक्ताला 5 प्रकारच्या मुक्तीची इच्छा नसते. तर भक्तीचे 6 लक्षण आहेत. शुद्ध भक्तीचे 6 लक्षणे आहेत. तर या ठिकाणी शुद्ध भक्तीचे कुठले लक्षण आहेत? 6 लक्षण आहेत शुद्ध भक्तीचे. तर पहिला आहे क्लेशाग्नी. सर्व क्लेश आहे नष्ट करून टाकते भक्ती. दुसरा आहे शुभदा. आपल्या जीवनामध्ये शुभ प्रदान करते. भक्ती केल्याने जीवनामध्ये काही दुःख प्राप्त होत नाही. जर दुःख प्राप्त होत असेल तर जे काही विधी जे पालन करतोय आपण ते योग्य आपण प्रकारे करत नाही. ज्या प्रकारे आपल्याला आजारपण बिमारी पडतो, आपण औषध खातो, तर औषध खाल्ल्यानंतर बिमारी कमी होते, वाढत नाही. जर बिमारी वाढत असेल तर तुम्ही ते योग्य प्रकारे घेत नाही औषध तशा प्रकारे. तिसरं आहे मोक्ष लघुताकृत. मोक्षापेक्षा पण श्रेष्ठ आहे भक्ती. मोक्षापेक्षा पण भक्ती प्रदान करते. नंतर चौथा आहे सुदुर्लभा. फार सुदुर्लभ आहे भक्ती. भक्ती सर्वसामान्य सर्वांना प्राप्त होत नाही. भक्ती सर्वसामान्यांना भेटत नाही. फार सुदुर्लभ आहे. जर भक्ती सर्वांना भेटली असती तर सर्वजण भक्ती केली असते. काही लोक भक्ती करतात, काही लोक भक्ती का करत नाही. आणि 5वा आहे सांद्रानंद विषय. जीवनामध्ये काय करते ते? आनंद प्रदान करते. जीवनामध्ये काय करते? आनंद प्रदान करते. आणि 6वा आहे श्रीकृष्ण आकर्षण. भक्तीद्वारे श्रीकृष्णाला आकर्षित करू शकतो. दुसरा कुठलाही मार्ग नाही की श्रीकृष्ण आकर्षित करण्यासाठी. ते भक्ती हा एकच मार्ग आहे. भक्तीद्वारे भगवंताला आपण आकर्षित करू शकतो. तर हे 5 प्रकारच्या मुक्ती आहेत आणि शुद्ध भक्तीचे 6 लक्षण आहे. त्याच्यामध्ये दीर्घोक्ती पण प्रश्न असते. शुद्ध भक्तीच्या 6 लक्षणाबद्दल विस्तारित वर्णन करा. त्या शुद्ध भक्तीचे 6 लक्षणे कुठले आहेत तर हे समजले पाहिजे. तर क्लेशाचे 3 कारण आहेत. क्लेश म्हणजे जीवनामध्ये दुःखाचे 3 कारण आहेत. तर शुद्ध भक्तीचे आपण हे 6 कारण पाहिले. शुद्ध भक्ती काय आहे तर शुद्ध भक्तीचे 6 लक्षणे पाहिले आपण. तर पहिलं आहे की त्यामध्ये क्लेशाचे 3 कारण आहेत. तर क्लेशाचं पहिलं कारण आहे पाप. आपण म्हणतो की भक्ती सर्व प्रदान करते आनंदमय. मग जीवनामध्ये दुःख का होतात? बरेच लोक म्हणतील की भक्ती केल्यामुळे जीवनामध्ये सर्व नेहमी आनंद प्राप्त होतो. आपण सर्व आनंदामध्ये होतो सर्व. पण भक्ती करत असताना पण जीवनामध्ये दुःख प्राप्त होतात लोकांच्या आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये. तर त्याचे 3 कारण आहेत. 3 कारणामुळे जीवनामध्ये दुःख येतात. 3 कारण आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे पाप. पाप करतो. दुसरा आहे क्लेश बीजम भौतिक इच्छा आहे. आणि तिसरा अविद्या मूळ कारण आहे. तर ह्या 3 कारणामुळे तर मूळ कारण अविद्या आहे, दुसरं भौतिक इच्छा आहे आणि तिसरं पाप कार्य केलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये दुःख प्राप्त होते. वाईट काहीतरी खाल्लं आपल्याला पोट खराब होणार अशा प्रकारे. तर म्हणून क्लेशाचे 3 कारण आहेत. पण भक्ती काय करते? क्लेश अग्नी आहे. सर्व क्लेशाला नाश करते. एवढी भक्तीची शक्ती आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? भक्तीचं जीवनामध्ये पालन केलं पाहिजे नियमानुसार. तर अशा प्रकारे भक्ती संपूर्ण क्लेशाला नाश करून टाकते. कुठल्या प्रकारचं जीवनामध्ये दुःख किंवा समस्या राहणार नाही भक्ती केल्यामुळे. पण भक्ती केल्यामुळे पण जीवनामध्ये समस्या येतात. याचा अर्थ आहे की आपण काय आहे? हे 3 कारण आहेत आपल्यामध्ये. एक तर अविद्या आहे, अज्ञानामध्ये होतो आपण. काय भक्ती आहे, काय भगवंत काय, काय पालन केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे ज्ञान नव्हतं. मूळ कारण आहे अज्ञानामुळे. आणि त्याच्यामुळे भौतिक इच्छा आहे. अज्ञान असल्यामुळे भौतिक इच्छा प्राप्त झाली की भगवंताची भक्ती सोडून बाकीच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी. आणि अशा प्रकारे भक्ती सोडून आपण पाप कार्य केलं. आणि सर्वात मोठं पाप कार्य आहे भगवंताची भक्ती न करणे. भगवंताचा नामजप करणे नाही करणे, त्यांच्या नियमाचं पालन नाही करणे ही सर्वात मोठं पाप आहे. तर ह्या क्लेशाचे 3 कारण आहेत. पाप, क्लेश बीजम आणि अविद्या मूळ कारण. याचं परत विस्तारित वर्णन पुढे आहे आणखी. तर म्हणून हे अविद्येची सुरुवात होते. अविद्या आहे क्लेश बीज. अज्ञानामुळे जे क्लेशाचं बीज आहे आपल्या हृदयामध्ये जागृत होतं. आणि नंतर व्यक्ती पाप करतो. पाप कार्य करतो कारण त्याच्या हृदयामध्ये बीज आहे. कधी कधी आपण पाहतो ना, झाड कापलेलं असतं पूर्ण. पाऊस पडल्यानंतर त्या झाडाच्या ओंडक्यामधून काहीतरी हे पालवी फुटते त्याला.
कारण त्याचं बीज त्याच्यामध्ये आहे. तर त्याच प्रकारे आपण म्हणतो की मी भक्ती करतोय, शुद्ध व्हायला पाहिजे संपूर्ण, पण काय आहे, पाप कार्य हे अविद्येचे बीज आहे आपल्या हृदयामध्ये. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून श्रवण शुद्ध चित्त करे होय. आपल्या हृदयामध्ये ते पाप प्रवृत्ती बीज दडलेलं आहे. आपण त्याला आता काय केलेलं आहे? थांबवलेलं आहे फक्त. पण हृदयामध्ये आहे. तर श्रवणाद्वारे किंवा भगवताच्या भक्तीद्वारे त्याला बाहेर काढायचं आहे. आता कोणी म्हणले की कोणाच्या गेल्या वेळेस पण चर्चा करत होती की कोणाला जर असं टेंगूळ झाला असेल, फोड आला असेल, तर कोणी म्हणले की फक्त फोडावर औषध लावा आणि थोडा आराम भेटेल. पण खरा वैद्य जे काय असेल, मुळातून त्याला काढून टाकेल. तर त्याच प्रकारे हे क्लेश जे बीज आहे, भक्तीद्वारे अज्ञानाचं बीज आहे, त्याला नाश केलं पाहिजे. जोपर्यंत एक क्लेश बीज आपल्या हृदयामध्ये दडलेलं आहे, पाप करण्याची प्रवृत्ती आहे, तोपर्यंत हे पाप घडत राहणार आणि त्याच्यामुळे नंतर काय होणार? क्लेश निर्माण होणार. हे चक्र आहे पूर्ण. अज्ञान क्लेशाचे बीज आहे आपल्या हृदयामध्ये, पाप कार्य करतो आणि नंतर पाप कार्य केल्यामुळे क्लेश भोगतात. म्हणजे आपल्या कार्यामुळे आपण दुःख भोगतात. दुसरं कोणी प्रदान करत नाही. म्हणाल की नाही शेजारी हे कोण आपल्याला प्रदान करणार नाही दुःख. आपणच पाप कार्य करतो म्हणून आपल्याला दुःख भोगावे लागतात. तर हे क्लेशाचे 3 कारण आहेत. पाप, क्लेश बीजम, अविद्या. तर मूळ कारण आहे अज्ञान, नंतर क्लेश बीज आणि तिसरं आहे पाप. क्लेशाचे 3 कारण, प्रथम आहे पाप आहे, अज्ञान मूळ कारण आहे, नंतर दुसरं भौतिक इच्छा आहे. प्रथम कारण पाप आहे, भौतिक इच्छा आणि मूळ कारण आहे अज्ञान, अविद्या. समजतंय? थोडं टेक्निकल आहे, कारण हा जो श्लोक घेतलेला आहे पद्मपुराणामधला श्लोक घेतलेला आहे. अपरारधम फलम पापम कूटम बीजम फलमुखम क्रमेणेव प्रेयते विष्णू भक्ती रतात्मना. जर अप्रारब्ध आहे, फळ आहे, प्रारब्ध आहे, प्रकट आणि अप्रकट, पण ज्यावेळेस आपण विष्णू भक्ती ज्यावेळेस करतो, तर हे संपूर्ण पाप जे चक्र आहे संपूर्ण हळूहळू काय होतं? नष्ट होतं. विष्णूच्या भक्तीमध्ये लागलेला लोकांचे अप्रारब्ध म्हणजे अप्रकट आहे. दुसरं आहे कूट आहे, पाप करण्याची इच्छा आहे. नंतर बीज आहे, हृदयामध्ये दडलेलं आहे आणि प्रारब्ध प्रकट झालेलं आहे, ते सर्व नाश होतात केवळ भक्ती केल्याने. तर हे जर नाही समजलं तरी पण भक्ती आपल्याला गंभीरतेने केलं पाहिजे, तरी सर्व काही नष्ट होऊ शकतं. आणि भक्तीची व्याख्या काय आहे? अन्याभिलाषिता शून्य ज्ञान कर्मानवंतम अनुकूलेन कृष्णानुशीलन. केवळ कृष्णाची भक्ती करणे म्हणजे शुद्ध भक्ती आहे. कृष्णाला सोडून बाकीचे जे काही भक्ती करतोय ती शुद्ध भक्ती नाही. तर ही शुद्ध भक्तीची व्याख्या. म्हणून भक्तिरसामध्ये कुठल्या प्रकारे तडजोड केलेली नाही. तुम्ही ठीक आहे याची पण भक्ती करा, त्याची पण करा, नाही. भक्तिरसामध्ये सरळ सांगतात शुद्ध भक्ती काय आहे आणि बाकीच्या सर्व शुद्ध भक्ती नाहीये. तर म्हणून आपल्याला या जीवनामध्ये काय करायचं? शुद्ध भक्ती करायचं आहे. तर शुद्ध भक्ती करायचं असेल तर आपल्याला भक्तिरसायन सिंधू मधून रूप गोस्वामीचा उपदेश आपल्याला जीवनामध्ये पालन करणं आवश्यक. गेल्या वेळेस चर्चा केलीच होती आपण हे. क्लेशाचे 3 कारण आहे. प्रथम कारण आपण पाहत होतो की पापम बीजम आणि अविद्या. तर प्रथम कारण आहे क्लेशाचं. प्रथम कारण पाप. पाप करण्याची प्रवृत्ती आहे हृदयामध्ये. पाप करण्याची प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे काय होतं? पाप करतो आणि पाप केल्यानंतर अप्रारब्ध. अप्रारब्ध प्रारब्ध काय? आपण कधी दैव किंवा हे म्हणतो त्याला काही प्रारब्ध. माझं प्रारब्ध चांगलं नव्हतं. तर ही प्रारब्धामध्ये जी प्रतिक्रिया आहे पाप केल्यानंतर प्रकट झालेली नाही. जरा कोणी व्यक्ती कोणाचा मर्डर करतो तर तो काय झालेला आहे, त्याला लगेच पकडला नाही, तो पळत राहतोच. पण पोलीस त्या शोधामध्ये आहेत, एक दिवस त्याला पकडणार. म्हणून ज्यावेळेस पाप कार्य करतो त्या पापाचे फळ अवश्य भोगावं लागणार. तेव्हा पोलीस प्रतिक्रिया अप्रकट आहे. दुसरा प्रारब्ध. प्रतिक्रिया प्रकट आहे. प्रारब्ध म्हणजे काय? त्यांनी लगेच काहीतरी पाप कार्य केला आणि लगेच फळ मिळले, लगेच त्याला पकडलं गेलं. अशा प्रकारे लगेच आपण कोणाला तरी हे करतो, मला एक थापड मारतो, दुसऱ्याला लगेच 2 थापड मारेल. अशा प्रकारे पापाची प्रतिक्रिया लगेच अग्नीमध्ये हात गाठल्यानंतर लगेच प्राप्त होईल. अशा प्रकारे पोस्टामध्ये पत्र टाकलं तर किती वेळ? 15 दिवसांनी, 20 दिवसांनी भेटेल. पण फोन केला किंवा मेल केला तर लगेच पोहोचेल. अशा प्रकारे पाप करते त्याच प्रकारे आहे. काही पापाचे फळं जे आहेत काही काळानंतर प्राप्त होतात
आणि काहीचे तुरंत लगेच आपल्याला प्रकट प्राप्त होतात. म्हणून क्लेशाचे प्रथम कारण आहे पाप कार्य, आणि त्याच्यामध्ये पाप करते दोन प्रकारचे आहेत. एक प्रारब्ध आहे आणि दुसरा आहे अप्रारब्ध. तर उदाहरण दिलेलं, रोगाचं उदाहरण दिलेलं आहे. लक्षणं प्रकट झालेले आहेत. गेल्या वेळी पण चर्चा केली होती. लक्षणं प्रकट झालेले आहेत, प्राप निवारण करणे सोपं आहे. तर मी पाप कार्य केला, तर मला ही बिमारी झाली, तर त्याच्यावर औषध काय आहे, लगेच उपाय शोधू शकतो. तर हे प्रारब्ध आहे, निवारण सोपे आहे, लक्षण प्रकट झालेली आहेत. आणि अप्रारब्ध मध्ये लक्षण अप्रकट आहेत, निवारण करणं कठीण आहे. निवारण करणं फार कठीण आहे. तर हे आता प्रारब्ध आहे, उदाहरण दिलेलं आहे. देवहूती सांगते की शेवपच भक्ती करून काय होतो, भक्ती केल्याने कुत्र्याचं मांस खाणारा शेवपच, त्याचा पण उद्धार होतो. भगवंताचं नावाचा त्याने जप केला, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम राम. हरे राम 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 हरे हरे. तर हा पान नंबर 5 वर जो खालून दुसरा पॅरेग्राफ आहे, आपण गेल्यावर पण चर्चा करत होतो की अशा प्रकारे कुत्र्याचे मांस खाणाऱ्या आपण जन्मलेल्या माणसाने देखील एकाही भगवंताच्या पवित्र नामाचे उच्चारण केले, त्याचे कीर्तन केले, त्यांच्या लीलाचे श्रवण केले, त्यांना प्रणाम केला किंवा त्याचे श्रवण केले, तर तो वेदोक्त यज्ञकर्म करण्यास पवित्र प्राप्त होतो. मग परमपुरुष भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्या मनुष्य आध्यात्मिक प्रगतीशी काय सांगाल. कुत्र्याचा मांस खाणारा जर भगवंताचं स्मरण करतो, जप करतो, तर त्याचा उद्धार होतो, भगवंताचा भक्त बनू शकतो. तर आपण तर भगवंताचे भक्तच आहोत. पाप तर काय, कुत्र्याचं मांस तर काही खात नाही, कांदा लसूण पण खात नाही. तर किती आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होणार, तर किती आपल्याला भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होणार. तर हे देवहूती मातेला कपिल मुनी उदाहरण देतात त्याच्या पॅराग्राफमध्ये. भक्तो करून त्याचा काय होईल, भक्ती करून उद्धार होईल. आणि भक्ती काय आहे, नवविधा भक्ती आहे आणि अन्याभिलाषिता शून्य. पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत अन्याभिलाषिता शून्य, ज्ञान कर्मा निवारण अनुकूलन कृष्णानुशीलन भक्तिरुत्तम. तर पुढच्या वेळेस आपण पाठिंबाचे जे मंत्र आहेत, श्लोक आणि मंत्र पण पाठांतर करूया, यावेळेस केलं नाही आपण. तर हे प्रारब्ध आहे, भक्ती करून त्याचा उद्धार होऊ शकतो. अपराध, यामुळे क्लेश कसा येतो, अप्रारब्ध लक्षणे अप्रकट नाहीत, अपराध कलेश कसा येतो, तर कारण अप्रारब्ध मध्ये पाप आहे, अपराध मध्ये पाप आहे. प्रारब्ध मानसिक आणि भौतिक क्लेश, अपराध मध्ये पाप म्हणजे मानसिक आणि भौतिक क्लेश आहेत, प्रारब्ध म्हणजे मानसिक आणि भौतिक क्लेश आहेत. प्रारब्ध म्हणजे जे प्रकट झालेलं आहे त्यामध्ये मानसिक क्लेश आहेत आणि भौतिक क्लेश आहेत. भौतिक क्लेश कुठले आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आजारी पडतो, बिमारी पडतो, अशा प्रकारे हे संपूर्ण जे आहेत भौतिक क्लेश आहेत. आणि कुटम मध्ये पाप प्रवृत्ती वर्धन आहे. अशा प्रकारे कुटम बीजम फलम, पाप प्रवृत्ती वर्धन आहे याच्यामध्ये. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, पुढे भगवद्गीतेमध्ये येणार आहेत परत 3 क्लेश. आणि मानसिक, मानसिक स्तरावर प्रारब्ध म्हणजे लगेच समजतं ना की यावर मानसिक ते ठीक नाही, अशा प्रकारे. आणि कुटम म्हणजे प्रारब्ध म्हणजे मानसिक आणि भौतिक क्लेश आहेत. कूट म्हणजे पाप वृत्ती वर्धन होते. कूट म्हणजे पाप वृत्तीमध्ये वर्धन होते, कमी होत नाही, परत वर्धन होते. तर हे चक्र आहे, या चक्रा कसं तोडायचं, अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलम मुख, हे चक्र आहे. जे काय आहे, अप्रारब्ध आहे, फल आहे, पाप आहे, कूट आहे, बीज आहे, फलमुख, परत हे चक्र सुरू होतं. पाप कार्य करतो, क्लेश भोगतो, परत पाप कार्य करतो, क्लेश भोगतो, संपूर्ण चक्र राहतं. जसं हत्तीचं उदाहरण दिलं जातं. हत्ती काय करतो, स्नान करतो आणि परत धुळीमध्ये येऊन परत मिसळतो, आणि अशा प्रकारे आपल्या अंगावर परत धूळ टाकतो, अशा प्रकारे. त्यामुळे खरं प्रायचित्त आहे का, उपदेशामध्ये ते सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी प्रश्न विचारतात. तर खरं प्रायचित्त काय आहे, कृष्ण भावना आपली जागृत करणे, भक्ती करणे पाहिजे. अशा प्रकारे असं नाही की व्यक्ती चोरी करतो, जेलमध्ये जातो, बाहेर आल्यानंतर परत चोरी करतो, तर मग जेल जे प्रायचित्त आहे खरं नाही. असं काहीतरी प्रायचित्त असलं पाहिजे, तो परत काहीतरी केलं नाही पाहिजे. म्हणून प्रायचित्त काय आहे, भगवंताची भक्ती करणे. नोटमध्ये दिलेलं नाहीये, पण पुस्तकामध्ये आहे. पुस्तक वाचा, भक्ती रसायन सिंधू मध्ये, त्याच्यामध्ये पण पीपीटी बनवलेला आहे, तुम्हाला पीपीटी पण पाठवलेला आहे.
पण नोट्स मध्ये नाहीये. नोट्स पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाच्या नोट्स नाही. हा, पण पुस्तकामध्ये आहे भक्तवेदांत पुस्तक. ऊट म्हणजे एक पाप प्रवृत्ती आहे. खोड असतं ना ह्याच्यामध्ये झाडाचं ऊट, ते बीज कूट अशा प्रकारे. तर पाप वृत्ती त्यामध्ये वर्धन होते कूटमुळे अशा प्रकारे. म्हणजे आतमध्ये हा हा म्हणजे त्याला जर पाणी घातलं तुम्ही, ऑलरेडी त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याला जर तुम्ही पाणी घातलं तर ऑटोमॅटिक वाढतो त्या अशा प्रकारे. तर हे जे चक्र आहे, या चक्राला कसं तोडायचं आहे? अपरारब्धम फलम पापम कूटम बीजम फलम, ह्या चक्राला कसं तोडायचं? तर नाही, प्रस्ताव अध्याय क्रमांक 1 मध्ये आहे, भक्तरसांशी अध्याय 1 चालू आहे. तर या चक्राला कसं तोडायचं आहे? पापमय इच्छा सहन करा. तुम्हाला इच्छा होत की मला पाप करायचं आहे, तर ती इच्छा सहन करा, पाप करू नका. लोक म्हणतात की जे पाहिजे ते दिसेल ते खायचं आहे, इच्छा होईल ते करायचं आहे, तर ते केलं नाही पाहिजे. तर पापमय इच्छा सहन केलं पाहिजे. इच्छापूर्तीचा प्रयत्न करू नये. इच्छापूर्तीचा प्रयत्न करू, चांगली इच्छा आहे भगवान भक्तीबद्दल, इच्छा चांगली आहे. ज्याच्या श्रवण करायचा, पुस्तक वाचायचा, दर्शन घ्यायचं भगवंताची चांगली इच्छा आहे. पण भगवंताची भक्ती सोडून जे बाकीचे कार्य आहे संपूर्ण पाप आहे, तर त्या इच्छेला सहन केलं पाहिजे, नियंत्रित केलं पाहिजे मनाला. तर दुसरं आहे हे प्रारब्ध चक्र होतं. दुसरं आहे अपरार्थ चक्र. पाप आहे, अपरार्थ आहे, नंतर कूट आहे म्हणजे पापमय इच्छा, पाप करण्याची प्रवृत्ती. नंतर हे आहे पाप बीज आहे. आणि अशा प्रकारे शेवटी आहे हे प्रारब्ध, अप्रारब्ध चक्र. प्रारब्ध आहे, कूटम आहे, पापम बीजम कूटम फलोन्मुखम. तर प्रारब्ध म्हणजे फलोन्मुख आहे, प्रकट झालेलं आहे त्याच्या अशा प्रकारे. आणि अप्रारब्ध म्हणजे प्रकट झालेलं नाही. अशा प्रकारे हे अप्रारब्ध चक्र आहे. अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम. तर हे चक्रातून सुटलं पाहिजे. तर हे अपरारब्ध चक्र आहे. आता पद्मपुराणामध्ये हा श्लोक दिलेला आहे. हा जो श्लोक आहे पद्मपुराणाचा श्लोक आहे, पण त्याच्यामध्ये कोट केलेला आहे प्रभुपादाने याच्यामध्ये मध्ये. ही 4 प्रकारचे पापाचे स्तर आहेत, परत विस्तारित केलेला आहे. अपरारब्ध म्हणजे काय आहे? जर हे जरी नसेल समजेल तर आता हे जे विश्लेषण करून सांगितलेलं आहे. अपरारब्ध म्हणजे काय आहे? प्रभाव प्रकट झालेला आहे, अप्रकट आहे, चोर सापडलेला नाही. चोरी केलेली आहे त्याने, पाप कार्य केलेलं आहे, पण त्याला आणखी सजा झाली नाही, कारण तो चोर पकडलेला नाही आहे. अशा प्रकारे हे अपरारब्ध चक्र आहे. तर दुसरं आहे कूटम. कूट म्हणजे काय? पाप वृत्ती, चोरीची प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती. कूट म्हणजे प्रवृत्ती आहे. असं म्हणतो की आपण हा व्यक्ती असाच करतो, नेहमी असाच बोलतो, त्याची प्रवृत्ती तशी आहे, म्हणजे स्वभाव आहे. कूट म्हणजे त्याची चोरी करण्याची प्रवृत्ती आहे, म्हणजे पाप प्रवृत्ती आहे. तिसरा आहे पाप इच्छा, चोरीची इच्छा आहे. 3 प्रकारचे पाप प्रवृत्ती आहे, पाप इच्छा आहे आणि पाप कार्य. पाप बीज म्हणजे पापाचे बीज आहे त्यामध्ये. तर पापाची प्रवृत्ती आहे, पाप करण्याची इच्छा आहे आणि पाप कार्य करतो. प्रवृत्ती, इच्छा आणि कार्य. बऱ्याच वेळा म्हणतो की अरे मी एवढं सहन करतो, मला सहन झालं नाही, मी बोलून टाकलं अशा प्रकारे. आणि कधी त्यासाठी मनात आणलंच नाही पाहिजे. पुण्य भक्ताबद्दल द्वेष म्हणा, काही पण चुकीचं, तर ते मनामध्ये ठेवला तुम्ही, एक दिवस ते तोंडातून बाहेर येईल अशा प्रकारे. त्याच्यामध्ये मनात आणलं नाही पाहिजे. पण मानसिक जे आहे कलियुगामध्ये, मानसिक अपराधाला क्षमा आहे, पण मनातून कधी कधी बाहेर तो पडू शकतो. किती सहन करणार तुम्ही? त्यासाठी हे सांगितलं की काय करा, हे सहन करा तुम्ही, पाप इच्छा सहन केल्या पाहिजे. पाप प्रवृत्ती आहे, पाप इच्छा आहे आणि पाप कार्य म्हणजे हे पाप बीज आहे, चोरीची इच्छा आहे. आणि चौथा आहे प्रारब्ध, फळ भोगणे. चोर सापडलेला आहे आणि त्याला काय होईल आता? दंड मिळेल. मग आपल्या पण जीवनामध्ये आपण पाहतो काही प्रकारचे अपरार्ध आहेत, काही प्रारब्ध आहेत. काही लगेच आपल्याला कर्माचे फळ भोगतात आणि काही आपल्याला पुढच्या जन्मामध्ये पण भोगावे लागतील किंवा काही कालांतराने. तरी पद्मपुराणामध्ये 4 प्रकारच्या पापाचे स्तर सांगितलेले आहे. तर आपण गेल्या वेळेस इथपर्यंत चर्चा केली होती. आता क्लेश बीज आहे. आपण पहिलं हे पाहिलं की 1, 2, 3 याच्यामध्ये हे प्रकार होते. याच्यामध्ये क्लेश बीज
आता क्लेशाचं पहिलं कारण होतं ते काय होतं? अविद्या. क्लेश बीज भौतिक कारण, दुसरे कारण आहे क्लेशाचे दुसरे कारण. तर श्रीमद भागवत मध्ये 6व्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील 17 श्लोकामध्ये विष्णू सांगत अनेक विधी पापाच्या प्रभावाला नाश करतात, केवळ भक्तीच पापाच्या मूळ इच्छेला समूळ नाश करते. तर हे अजामिलाचं उदाहरण आहे. तर मी याच्यामध्ये पाहू शकता. अजामिलाचं उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये. तरुण अजामिलाचे उदाहरण आहे. ही गोष्ट सिद्ध करते की पाप बीजे केवळ कृष्ण भावनेची प्राप्ती करून पूर्णपणे काढली जाऊ शकतात. आणि कृष्ण भावनेची प्राप्ती हे हरे कृष्ण मंत्राच्या जपाने सहज शक्य आहे. श्री चैतन्य महाप्रभू याच विधीचे प्रतिपादन केले. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जोपर्यंत एखादी व्यक्ती कृष्ण भावनेचा अवलंब करीत नाही तोपर्यंत पाप कर्माच्या फळापासून 100% मुक्त होऊ शकत नाही. तर क्लेशाचं दुसरं कारण आहे भौतिक इच्छा, आणि याचं उदाहरण आहे अजामिलाचं उदाहरण आहे विष्णुदूत आणि अजामिल. याच्यामध्ये हे प्रसंग सांगायचे. उदाहरण दिलंय, मैथून रोगी बरा होऊन सुद्धा मैथून सोडत नाही आणि कुंजर शोच हाती स्नान करून धूळ मागतो. तर हे अजमेरच्या प्रसंगामध्ये व्यक्ती काय करतो? पाप कार्य करतो, प्रायश्चित करतो, दंड भोगतो, सर्व करतो आणि परत पाप कार्य करतो. अशा प्रकारे त्याची काय भौतिक इच्छा क्लेशाचं बीज आहे त्याच्यामध्ये. तर ते बीज नष्ट केलं पाहिजे. आणि ते बीज कशा प्रकारे नष्ट होईल? भगवंताच्या भक्तीनेच ते नष्ट होईल. म्हणून अनेक विधी पापाच्या प्रभावाला नाश करतात, केवळ भक्तीच पापाच्या मूळ इच्छेला समूळ नाश करते. पण त्या पापाची प्रवृत्ती आहे त्याला भक्तीच नष्ट करून टाकते. तर हे दोन उदाहरण दिलं आहे, मैथून रोगी आणि दुसरं आहे कुंजर शोधत हाती स्नान करून धूळ मागतो. त्या प्रकारे पुन्हा पुन्हा चरिता चरवणाना अशा प्रकारे क्लेश बीज आहे, भौतिक इच्छा आहे. व्यक्ती पाप कार्य करतो, दंड भोगतो, पाप कार्य करतो. पण ह्याच्या प्रायश्चित्त काय आहे? भगवंताची भक्ती करणे हे प्रायश्चित्त आहे. तर पहिलं कारण होतं पाप, दुसरं आहे भौतिक इच्छा क्लेश बीजम आहे, आणि तिसरं आहे अविद्या मूळ कारण आहे. पाप, बीजम आणि अविद्या. तर तीन मूळ कारण आहेत पापाचे. तर अविद्या आहे अज्ञान, ज्ञान नाही. जर ट्रेनमध्ये कोण फर्स्ट क्लास मध्ये चढला, गावातला आलेला व्यक्ती, आणि त्याला टीसीने पकडलं की बुवा याच्या ट्रेनमध्ये का चढला, तो म्हणाल की मी आता नवीन आलोय, मला माहित नाही या ठिकाणी. पण त्याला दंड भोगावा लागणारच. अज्ञान, त्यासाठी ज्ञान पाहिजे. अज्ञान आहे, अज्ञानामुळे बीज पाप इच्छा प्रकट होते. ज्ञान नाही, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, हे त्याला ज्ञान नाहीये. त्यावेळी शास्त्रामध्ये अध्ययन करतो, वाचन करतो, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तर तो मग पाप कार्य करणार आहे. पण जर अज्ञान असेल तर तो काय करतो? पाप इच्छेला पाणी घालतो तो. अशा प्रकारे पाप बीजम आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे. बीजम पाप इच्छा आहे, नंतर पाप कार्य करतो, नंतर अपरार्थ आहे, अप्रकट होतात, आणि नंतर मग इच्छा. अशा प्रकारे हे संपूर्ण चक्र सुरू राहते. बीजम पाप अपराधम फलम पापम कूटम बीजम त्याच्यामुळे फलोन्मुखम. अशा प्रकारे हे संपूर्ण चक्र सुरूच राहते. तर म्हणून आता पुढे सांगितलेलं आहे की प्रारब्ध अविद्या मूळ कारण आहे. तर प्रारब्ध म्हणजे प्रकट झालेला आहे. चोरांनी चोरी केलेला आहे, चोर सापडलेला आहे, प्रकट झालेला आहे. आपल्या कलेशाचं मूळ कारण सापडलेलं आहे. काय कारण आहे? काय ते बिमारी झालेली आहे. तर कशामुळे बिमारी झालेली आहे हे आपल्याला समजले. तर मूळ कारण प्रारब्ध प्रकट झालेला आहे. तर ज्यावेळेस प्रारब्ध समजतं की बिमारी कुठली झालेली आहे, त्याच्यावर उपचार करणं सोपं होतं. जर बिमारीच कुठली झालेली आहे समजलं नाही, तापाचं थंडीचं काहीच हे तर समजलंच नाही, तर उपचार कसे करणार? तर त्याच प्रकारे प्रारब्ध आहे की तो रोग जो आहे प्रकट झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार केला पाहिजे. तर म्हणून हे पाप आहे, आणि कुटम बीजम आहे, आणि अविद्या हे मूळ कारण आहे. तर हे पापाचे तीन कारण आहेत: पापम, बीजम आणि अविद्या मूळ कारण. आणि नंतर प्रारब्धानंतर क्लेश येतात, आध्यात्मिक आदिभौती आदिदेवी, किंवा आध्यात्मिक आणि भौतिक क्लेश दोन्ही प्राप्त होतात. क्लेश म्हणजे दुःख प्राप्त होतं जीवनामध्ये, किंवा बिमारी, अशा प्रकारे अनेक प्रकारचे प्राप्त होतात. हरे कृष्ण. अच्छा, अच्छा.
अरे हो. तर समस्या काय आहे या ठिकाणी? तर या ठिकाणी परत वर्णन होतं की अशा प्रकारे भक्ती ही काय फोड करून टाकल्यासारखी आहे आणि अविद्यामुळे सर्व पापे घडतात, अज्ञानामुळे पाप घडतात. म्हणून भौतिक दुःखातून मुक्तता प्रारब्ध प्रकट होतो आणि नंतर भक्ती केल्याने रोगातून मुक्त झाला. आपण म्हणतोय की भक्ती काय आहे? शुद्ध भक्तीची लक्षणे आपण चर्चा करतो. पहिलं लक्षण आहे क्लेशाग्नी, सर्व जीवनातील दुःखी नाश करते भक्ती. मग तुम्हाला की भक्ताच्या जीवनामध्ये पण दुःख येतात, सर्व भक्ती नाश करते. तर मग जीवनामध्ये भक्ताच्या दुःख जीवनामध्ये काय येतात? कारण त्याच्या काहीतरी पूर्वजन्मीचे काहीतरी कर्माचे फळ आहेत, म्हणून त्याला ते दुःख भोगावं लागतं. अशा प्रकारे कशा प्रकारे दुःख बघताय? भक्ती केल्याने रोगातून मुक्त झाला. कोण? वासुदेव दत्त. चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये वासुदेव लेबर म्हणून होता. तर त्यांनी केवळ भगवताचं नामस्मरण केलं चैतन्य महाप्रभूचं आणि तो दुःखातून मुक्त झाला. अशा अनेक हे आता कलियुगामध्ये कोणी आहे लेपर, तो पण जर भक्ती केला, तो म्हणतो की कुष्ठरोगी आहेत, अनेक प्रकारची बिमारी लोकांना झालेल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदा कधी फार पाप कार्य केलेलं त्यांनी. आता आपण अपेक्षा करू शकतो तो लगेच व्यक्ती हरे कृष्ण जप करेल आणि त्याचं दूर होईल. नाही, चैतन्य महाप्रभूची कृपा फार कृपाळू होती चैतन्य महाप्रभू. त्यावेळेस लगेच कर्माचे फळ पण लगेच प्राप्त होते. कोण जर अपराध केला लगेच त्याला कुष्ठरोग व्हायचा आणि कोण नाम जप केला तर लगेच कुष्ठरोग नाश पण व्हायचा. पण कलियुगामध्ये तेच हरिनाम आहे, तीच कृपा आहे, पण त्याचे फळं पण लगेच भेटत नाहीत आणि भक्ती पण केल्याने लगेच त्याचा फायदा आपल्याला लगेच प्राप्त होणार. त्यासाठी भक्ती करावी लागेल. तर म्हणून भौतिक दुःखातून मुक्तता प्रारब्ध प्रकट आहे. भक्ती केल्याने रोगातून मुक्त झाला, कुष्ठरोग संपूर्णपणे नाही झाला. हे कारण आहे. दुसरं आहे कोर्ट कचेरीमध्ये सनातन गोस्वामी मोठे जे कुठले अर्थमंत्री होते ते नवाब हुसेन शहामध्ये, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तर त्यांनी चैतन्य महाप्रभू शरण गेल्यामुळे संपूर्ण त्याचे खटले होते संपूर्ण मुक्त झाले ते अशा प्रकारे. नंतर अनेक काही भक्त होते, त्यांनी भक्तीमध्ये आले. पहिले चोरी केलेली, डाका टाकलेला, भरपूर काय काय केलं. पण ते भक्तीमध्ये आले, विशेष करून विदेशामध्ये हरे कृष्ण मंदिरामध्ये त्यांनी आश्रय घेतला आणि त्याचं संपूर्ण जे काय जे त्याचं जे त्याने सजा हे केलं होतं, चोरी केली होती, त्यांना सर्वांपासून मुक्त झाले अशा प्रकारे. नंतर निम्न कुळामध्ये जन्म, निम्न कुळामध्ये जन्म झालेला आहे. कुठला आहे? मलेशिया आहे किंवा कुठल्याही अनेक कुळामध्ये जन्म झालेला आहे. तर ते पण भक्त त्यांना पण भगवंताची भक्ती प्राप्त झाली अशा प्रकारे. मग आपण पाहतो की भक्तीची किती शक्ती आहे अशा प्रकारे. विदेशी भक्त पण इस्कॉन मध्ये आले, त्याने कुठल्या प्रकारचं कुळ वगैरे काही नव्हतं, भक्तीची काही पात्रता नव्हती, पण ते पण भक्त बनले. अशिक्षित ब्राह्मण आहे, कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही, श्रीरंगमचा ब्राह्मण आहे, पण तो भगवद्गीता वाचत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. चैतन्य महाप्रभू त्यांना पाहिलं की तुला खरेखर गीता समजलेली, कारण तो कृष्ण आणि अर्जुनचा फोटो पाहत होता आणि अशा प्रकारे तो रडत होता. तर चैतन्य महाप्रभू सांगितले की तुला खरी भगवद्गीता समजलेली आहे. नंतर कुरूप कुब्जा कंसाची सेविका होती, कृष्णाची थोडी सेवा केली तरी कृष्ण बलरामाची आणि ती सौंदर्यवती बनली अशा प्रकारे. तर त्याच प्रकारे म्हणून म्हटलेलं आहे की भक्ती जे का अग्नीप्रमाणे आहे. कलेश अग्नी, कलेश म्हणजे दुःख आणि अग्नी म्हणजे अग्नी, ज्वाला. तर काय करते अग्नीमध्ये जे काही टाकल सर्व नाश करते अग्नीमध्ये. तर अग्नी जर पेटवला आपण, त्याच्यामध्ये जर कुठला कुकिंग केला आपण, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पदार्थ पण होऊ शकतात, राग पण मिळेल आणि नंतर अनर्थ पण नष्ट होतील आणि भक्ती प्रदान होते. त्याच्यामुळे क्लेश अग्नीमध्ये अनर्थ नाश होतात आणि भगवंताची भक्ती प्राप्त होते. म्हणून कृष्ण प्रेम प्रेम करण्याची शक्ती भक्तीमध्ये आहे. कृष्ण प्रेम करण्याची शक्ती भक्तीमध्ये आहे. म्हणून अर्जुनाला भगवान सांगतो की तस्मात सर्वात कालेशु मामनस्पृशु, म्हणून तू काय कर, माझा भक्त आहे, तू नेहमी काय कर, माझं स्मरण करीत युद्ध कर. तर म्हणून आपण पण जीवनामध्ये भगवंताचं स्मरण करत जे काही समस्या जीवनामध्ये येतील, त्या समस्याला काय केलं पाहिजे, फाईट मारत त्याला हे करत पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारे. म्हणून पूर्वजन्माच्या पापामुळे तो चांगला परिवारात जन्माला आहे, पण भक्ती करून तो ब्राह्मण बनू शकतो. प्रारब्ध कर्म आहे अशा प्रकारे. पापामुळे चांगल्या परिवारात जन्माला आहे, चांगल्या कर्म केलेले आहेत. सुचिना श्रीमिता गे योगोभ्रष्टच आहे ते. म्हणून आपण चर्चा करतोय कशा प्रकारे जर हा पहिल्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये भक्ती केली त्याने, काही कारणाचं भक्ती पूर्ण झाली नाही, तर
पुढच्या जन्मामध्ये चांगला ब्राह्मण आणि श्रीमंत परिवारामध्ये त्याचा जन्म होतो, ते राहिलेली भक्ती तो पूर्ण करतो. अशा प्रकारे हे प्रारब्ध म्हणून कृष्ण भावनेमध्ये केलेली शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. या ज्ञानाची तुलना एका धगधगत्या बनव्याशी केली जाते. त्यामध्ये वासनारूपी अशुभ सर्प जाळून मारले जातात. अशा प्रकारे तर ज्यावेळी जंगलामध्ये आग लागते, अनेक प्राणी पळून जातात, पण साप वगैरे असतात ना, ते जळून भस्म असतात, कारण साप पळू शकत नाहीत. म्हणून भक्ती जेवढी आहे क्लेशाग्नी आहे. भक्तीची पहिली लक्षण क्लेशाग्नी सर्व क्लेश नष्ट करते. तर म्हणून या क्लेशाग्नीमध्ये वासनारूपी जे साप आहेत सर्व जळून भस्मसात होतात. अशा प्रकारे तर म्हणून हे भक्ती जी आहे क्लेशाग्नी आहे. मग या ठिकाणी वर्णन आहे की हत्तीचे उदाहरण पाहिल्यात. दुसरं उदाहरण आहे की केवळ भक्तच कृष्णभावनेच्या बळावर शक्तिशाली दोरदंड अगदी सहजपणे कापून काढू शकतात आणि कृष्णभावनेचा आश्रय न घेता श्रेष्ठ योगी आता कुशल कर्मकांडी होण्याचा प्रयत्न करणारे लोक भक्तासारखी आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत. म्हणून कृष्णभावनिक कार्य हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, कारण अशा कर्तव्या चरणामुळे तो नित्य अहंकाराची धरड ग्रंथी छेदून टाकू शकतो, विषया कार्यापासून मुक्त होऊ शकतो. मग कृष्ण भावनेमध्ये केलेली शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. या ज्ञानाची तुलना दगडाच्या वनवेशी केली जाते, ज्यामध्ये वासनारूपी अशुभ सर्पांना जळून मारले जाते. म्हणून भक्ती जी आहे क्लेशाग्नी आहे, सर्व अनर्थ नाश करते आणि भक्ती प्रदान करते. या उदाहरण तात्पर्य असे की ज्यावेळी अरण्यामध्ये मोठा बनवा लागतो, त्यावेळी तो आपोआपच अरण्यातील सर्व सर्पांना मारून टाकतो. अरण्यातील भूमीवर अनेक सर्प असतात आणि ज्यावेळी त्याचा वनवा भडकतो त्यावेळी तो वाळलेले गवतही जाळून टाकतो आणि त्याचबरोबर त्या सर्पावरही आक्रमण करतो. चतुष्पाद पशु वनव्यापासून दूर पळून जाऊ शकतात अथवा निदान पळण्याचा तरी प्रयत्न करतात, परंतु सर्प मात्र त्वरित मारले जातात. त्याचबरोबर कृष्ण भावनेचा दगदग अग्नी इतका प्रकार असतो की त्यामुळे अविद्यारूपी सर्पांचा नाश होतो. समस्या आहे की मी कृष्णदास आहे विसरून वाईट कार्य करतो. जीवेरा स्वरूप आहे कृष्णदास, आपण भगवंताचा सेवक आहोत, भगवंताची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून समस्या आहे की आपण विसरलेलो आहोत. विसरल्यामुळे आपण काय करतोय, पाप कार्य करतोय. ही सर्वात मोठी समस्या आहे. कृष्णाचं स्मरण करणे सर्वात शुभ आहे आणि कृष्णाचे विस्मरण करणे हे पाप कार्य आहे. कृष्णाचं विस्मरण करणे समस्या आहे आणि कृष्णाचं स्मरण करणे भक्ती आहे. समाधान आहे. अविद्येच्या नाशाने क्लेश नाश होतील, यासाठी भक्ती करा. अविद्येच्या नाशाने क्लेश नाश होतील. अविद्या आहे आपल्या हृदयामध्ये पूर्ण, अज्ञान आहे, ज्ञान नाहीये. त्यासाठी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, त्यासाठी भक्ती केली पाहिजे. भक्ती करून या अविद्येचा नाश होईल आणि अविद्येच्या नाशाने क्लेश नाश होतील. अविद्या नाश होईल आणि क्लेश पण नाश होतील, यासाठी भक्ती केली पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे पद्मपुराणामध्ये, अग्नी सापाला नाश करते. आपण आता पाहिलं, अग्नी सापाला नाश करते. त्याच प्रकारे भक्ती वासनारूपी जे सर्प आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर, ह्याला काय करते, भक्ती नष्ट करते. निष्कर्षाचा संपूर्णचा जो पहिल्या अध्यायाचा पहिला क्लेशाग्नी याच्यावर चर्चा करत होती की निष्कर्ष भक्ती केल्याने 3 कारणाला नाश करते. क्लेशाची 3 कारण काय आहेत? पाप, अविद्या आणि पाप इच्छा, कूट. पापम बीजम आणि अविद्या, 3 कारण भक्तीच्या क्लेशाच्या 3 कारण आहेत. भक्ती क्लेशाच्या 3 कारणाला नाश करते. 3 कारणाला वाढवत नाही, तर 3 कारण आहेत की त्यामुळे क्लेश निर्माण होतो, आपल्या जीवनावर दुःख प्राप्त होतं. तर ते भक्ती केल्याने पाप, बीजम आणि अविद्या ह्याला संपूर्ण काय करते, भक्ती नाश करून टाकते. तर हे होतं क्लेशाग्नी. पहिलं शुद्ध भक्तीचं एक लक्षण आहे क्लेशाग्नी. भक्ती सर्व क्लेशांना नाश करून टाकते. तर भक्ती कशाप्रमाणे आहे, का अग्नीप्रमाणे आहे. आणि अग्नी वासनारूपी सर्पाला कशा प्रकारे नाश करतो जंगलामध्ये, त्याच प्रकारे भक्ती सर्व याला नाश करते. म्हणून सर्व समस्यावर एकच उपाय आहे, भगवंताची भक्ती करणे. तर म्हणून परत त्याने हरणामय यज्ञदाम त्याला वाचवू शकत नाही, भक्ती केल्याने तो वाचू शकतो. म्हणून अजय मिलन उदाहरण, त्याने फक्त नारायण जप केला आणि त्याने विष्णू त्या ठिकाणी आले, त्याचं रक्षण केले.
म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की चेतो दर्पण मार्जनम नष्ट प्राय शेवदरी शिव नित्य भागवत सेवया. अशा प्रकारे हे जे अं, क्लेशाग्नी आहे भक्ती, भक्ती केल्याने सर्व काही नाश होतो. पण विष्णूच्या भक्तीमध्ये लागलेला तो लोकांचे अपरारब्धम पूटम बीजम प्रारब्ध सर्व नष्ट होतात, सर्व काही नाश होत केवळ भक्ती केल्याने. जरी हा श्लोक समजला नाही तरी हरकत नाही, भगवंताची भक्ती करायची तीव्रतेने. अकाम सर्व कामो वा मोक्ष कामोदारी तीव्रेन भक्ती योगने याच्यात प्रवेश करा. भगवंताची भक्ती केल्याने सर्व अनर्थ नष्ट होतात. आता दुसरं आहे शुद्ध भक्तीचं दुसरं लक्षण, जिथं आपण आज हे 6 लक्षण पाहणार आहोत. दुसरं लक्षण आहे शुभदा. शुद्ध भक्ती शुभ प्रदान करते आपल्या जीवनामध्ये. लोक म्हणतात ना शुभ लाभ, काय सुस्वागतम आणि काय असतात वेगळ्या सत्ययुगामध्ये काय होतं, हा वेलकम तर इंग्लिश आहे. सत्ययुगामध्ये अतिथी देवो भव, नंतर शुभ लाभ, नंतर अनेक प्रकारचे काही काही हे करू शकतात अशा प्रकारे. तरी शुभदा आहे भक्ती म्हणजे शुभ प्रदान करते जीवनामध्ये आपल्याला. सुस्वागतम अशा प्रकारे. सुस्वागतम आहे, अतिथी देवो भव आहे, शुभ लाभ आहे आणि कलियुगामध्ये काय वेगळं असू शकतं अशा प्रकारे. तर भक्ती काय करते, शुभ प्रदान करते आपल्याला. शुभ काय आहे? भक्ती करतात. क्लेशाग्नी आहे, सर्व क्लेश नाश करून टाकते भक्ती. भक्ती सोडून बाकीचं काय करायची आवश्यकता नाही. एकच मार्ग आहे, भक्ती केल्याने सर्व क्लेश नाश होतात. जसं आपण पाहिलं की कुणाला बिमारी झालेली आहे त्याने औषध घेतलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर भक्ती पण केली पाहिजे त्याने. अशा प्रकारे औषध टेम्पररी आहे, पण जर भक्ती केला तर पाप कार्य करणार नाही तो, जेणेकरून पुढच्या जन्मात त्याला कर्माचे फळ भोगावं लागणार नाही. तर अशा प्रकारे फक्त तो औषध घेतला, बिमारी ठीक झाली, परत पाप कार्य करेल. हत्तीचं उदाहरण आहे किंवा चोराचं उदाहरण आहे. तर त्या प्रकारे पण अशा प्रकारे काय त्यांनी औषध घेतलं पाहिजे की पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे तेच नष्ट होऊन जाईल. आणि ते म्हणजे हरे कृष्ण मंत्र. तर हरे कृष्ण मंत्र अशा प्रकारे पाप प्रवृत्तीची, पापाला तर नष्ट करतेच पण पाप करण्याची प्रवृत्ती पण नष्ट करते. म्हणून भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. तर म्हणून भक्ती काय आहे, क्लेश अग्नी आहे. तर दुसरं आहे भक्ती शुभदा आहे. शुभदा कृष्ण भावना शुभदायी आहे. मला वाटतं की कृष्ण भावना दुःखद आहे की मी कृष्ण भक्तीमध्ये आलो आणि जीवनामध्ये दुःखच निर्माण झालं, असं काही आहे का? जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जी विधीची पालन करताय त्यामध्ये काहीतरी विधी योग्य नाहीये, योग्य मार्गाचा वापर केला नाही तुम्ही. जे सांगितलेल्या शास्त्रामध्ये त्यानुसार तुम्ही पालन करत नाही. पण भक्ती केल्याने कधीही जीवनामध्ये दुःख येणार नाही आणि नेहमी आनंदच प्राप्त होईल. म्हणून चैतन्य महाप्रभू की आनंदमय व्यासात आनंदा बुद्धी वर्धनम प्रतिपदम पूर्ण म्हणता स्वागत. आनंदमय आहे, दुःख प्राप्त होणार नाही कधी. म्हणून भक्ती काय आहे, शुभ आहे, नेहमी शुभदायी आहे, शुभ प्रदान करते आपल्याला जीवनामध्ये, आनंद प्रदान करते. तर भक्तीची 4 लक्षणं आहेत. शुभदा भक्तीची 4 लक्षणे आहेत अशा प्रकारे. तर शुद्ध भक्तीची 6 लक्षणे पाहिले आपण. तर शुद्ध भक्तीची 4 लक्षणे आहेत. शुद्ध भक्तीची 4 लक्षणे आहेत. इव्हन पहिल्या याच्यामध्ये पण पाहत होतो की क्लेशाग्नीचे जे पहिले जे कारण आहे, शुद्ध भक्ती सर्व नाश करते. अपराध फलम पापम कूटम बीजम फलम करते, 4 कारणे आपण पाहिलं. तर त्याच प्रकारे भक्ती शुभदा आहे, 4 लक्षणे आहेत. प्रिय नाम सर्व हितकारी. प्रिय नाम आहे, सर्वांच्या हितासाठी आहे. मनुष्याचे आहे, प्राण्याचे आहे, सर्वांच्या 84 लाख म्हणजे त्यासाठी सर्व हितकारी आहे प्राणी. आपण पाहतो की भक्ती जी आहे सर्व हितकारी आहे. दुसरं आहे जगता मानवता, सर्व आकर्षक आहे. भक्ती काय, सर्व हितकारी आहे, सर्वांच्या हितासाठी आहे. हिंदू मुस्लिम कुणी कुणी असो, भेदभाव करत नाही भक्ती. जर कुणी जर भक्ती केला तर तो भक्तीसाठी आकर्षक होऊ शकतो आणि भक्तीच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकते. जगता मानवता सर्व आकर्षक आहे. सर्व जगामध्ये भक्ती काय आहे, आकर्षक आहे. भक्ती सर्व आकर्षक आहे. कुणीही भक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. मग बऱ्याच वेळा लोक म्हणतात अरे हे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात, एवढे भक्त बनले, हे करणे. आणि कृष्ण भक्त कधी त्यांना म्हणत नाही की तुम्ही आमच्यामध्ये या. पण ते लोक कृष्ण कृष्ण भक्ती एवढे आकर्षित आहे, तत्वज्ञान एवढे शुद्ध आहे, पवित्र आहे, कुठल्या प्रकारचं भेसळ नाहीये. तर म्हणून त्या भक्तीला आकर्षित होतात लोक अशा प्रकारे आणि भक्त बनतात. इव्हन विदेशामध्ये पण अनेक भक्त बनतात, कारण भक्ती जी आहे सर्व आकर्षक आहे, शुभ प्रदान करते, म्हणून त्याच्याकडे आकर्षित होतात. तिसरं आहे सद्गुणी प्रदत्व. सद्गुण
भक्ती केल्याने आपल्या जीवनामध्ये चांगले गुण प्राप्त होतात. यस्यास्ति भगवती भगवती किंचन सर्वे गुणे तत्र समाते सुरा हराव भक्त सकुतो महद्गुणा मनोरथेना धावतो भई. श्रीमद भागवतच्या 5व्या स्कंदातील 8व्या अध्यायातील हा 42वा श्लोक आहे. हा पहिला पॅरेग्राफ वाचू शकतो माझा. पहिला पॅरेग्राफ भक्तिरसाम सिंधू मधला शुभदायी कृष्ण भावना शुभदायी आहे. त्याचा पहिला पॅरेग्राफ तुमच्याकडे पुस्तक असेल. कृष्ण भावना शुभदायी आहे, त्याचा पहिला पॅरेग्राफ वाचायचा. हा वाचा माझा. श्रील रूप गोस्वामीजी शुभ या लक्षणाची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. वास्तविक शुभ म्हणजे जगातील सर्वच लोकांच्या हितासाठी केलेली कल्याणकारी कार्य. आज आपण पाहतो की अनेक लोक समाजाच्या किंवा देशाच्या कल्याणकारी कार्य करत आहेत. संपूर्ण जगातील लोकांना सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघासाठी एक जागतिक संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सद्यस्थितीत होत आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील कार्याच्या अंतर्भूत मर्यादेमुळे संपूर्ण जगातील लोकांच्या कल्याणाकरिता चालवलेला हा कार्यक्रम व्यवहार्य असू शकत नाही. भावनांमृत आंदोलन मात्र इतके चांगले आहे की ते संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणाकरिता कार्य करू शकते. सर्वजण या आंदोलनाकडे आकर्षित होऊ शकतात आणि प्रत्येकाला याच्या परिणामांचा लाभ होऊ शकतो. म्हणून रूप गोस्वामी आणि इतर विद्वान यांचे असे एकमत आहे की कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी एक अतिशय विस्तृत प्रचाराचा कार्यक्रम राबविला गेला पाहिजे आणि हा कार्यक्रम ही सर्वोच्च मानव सेवा आहे. या ठिकाणी रूप गोस्वामी सांगतात की कृष्ण भावना ही सर्वोच्च मानव सेवा आहे. तर ठीक आहे, कपडा देणं, औषध देणं, अन्न देणं, पुस्तके देणं, धन देणं चांगलं कार्य आहे. जसं आपलं अन्नामृत पण कार्य करत आहे, शिक्षण देत आहेत, मेडिसिन देतात, हॉस्पिटल देतात, सर्वांची सेवा करतात, चांगलं कार्य. पण त्याच्याबरोबर काय करतात ते भक्ती पण प्रदान करतात. अशा प्रकारे किंवा प्रसाद वितरण करतो, कृष्ण प्रसाद वितरण करतो. असं नाही की बाहेरच्या रस्त्यावरचे विकत येऊन लोकांना खाली राहायला आपल्या भक्तीने. तर म्हणून हे कृष्ण भावना ही सर्वोच्च मानव सेवा आहे. अशा प्रकारे मग अशा प्रकारे कृष्ण भावना काय आहे, शुभदायी आहे सर्वांसाठी. पुढचं आहे कृष्ण भावना संपूर्ण जगाचे लक्ष कसे आकर्षित करू शकेल आणि प्रत्येक मनुष्य कृष्णामध्ये कसा काय आनंद प्राप्त करू शकेल याचे पद्मपुराणात एक दिलेले उदाहरण आहे. ते म्हटलंय की जो मनुष्य पूर्णपणे कृष्णामध्ये भक्तिमय सेवा करत असतो तो संपूर्ण जगाची सर्वोत्तम सेवा करत असतो आणि सर्वांना आनंद देत असतो. हे आपण जाणून घेतले पाहिजे. मानव समाजाबरोबर अगदी वृक्ष आणि पशूंना आनंद प्रदान करीत असतो, कारण या आंदोलनामुळे या इतर निम्नविनेमध्ये आकर्षित होत असतात. याचे एक प्रत्यक्ष उदाहरण भगवान चैतन्य महाप्रभू झारखंड प्रवास करताना आपल्याला दाखवले. झारखंड हा मध्य भारतातील घनदाट जंगल प्रदेश आहे आणि या अरण्यातून चैतन्य महाप्रभू संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी जात होते. त्यावेळी तिथे वाघ, हत्ती, हरिण आणि इतर वन्य पशु कीर्तनामा सभा आपल्या परीने नृत्य व गायन करीत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करू लागले. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. हे दोन प्रकारे पाहू शकतो. एक अशा प्रकारे कृष्ण भावना सर्वोच्च मानव सेवा आहे. भक्ती केली लोक म्हणतात की माधव सेवा मानव सेवा माधव सेवा आहे, मानवाची सेवा करा. तर मानव सेवा माधव सेवा कधी होऊ शकणार नाही. तर माधवाला त्यामध्ये भगवंता परमात्मा म्हणून पाहतात. माधवाची सेवा करा तर म्हणतात की सर्व हिंदू मुस्लिम ख्रिस्त भाई भाई सर्व म्हणतात. जर पिताच माहित नसेल तर भाऊ भाऊ कसे अशा प्रकारे. तर सर्व पिता कोण आहेत, कृष्ण आहेत. तर कृष्ण भक्ती केली तर सर्व भाऊ भाऊ. जर पिताच माहित नाही तर मग कसं भाऊ भाऊ असणार. अशा प्रकारे भावामध्ये झगडे होणार अशा प्रकारे. तर म्हणून हे दोन पॅरेग्राफ सांगितले कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णाचा प्रचार करण्यासाठी वाघ, हत्ती, हरिण आणि आपण नाचवलं. अशा प्रकारे कृष्ण भावना फक्त मनुष्यासाठी नाही तर प्राण्यासाठी पण आहे. ज्यावेळेला आपण हरे कृष्ण मंत्र जप करतो तर झाडे, पशु, पक्षी किंवा काही किडे मुंग्या जे आहेत त्यांचा पण उद्धार होतो. अशा प्रकारे सर्वांसाठी लाभदायक आहे. जेणेकरून पुढचा जन्म त्यांना मनुष्य प्राप्त होईल. ते भक्ती करून मग भगवंताच्या धामाला ते जातील. कृष्ण भक्ती जी आहे सर्वांसाठी लाभकारी आहे. आता हे तिसरा गुण आहे. आपण पाहिलं की क्रियानाम सर्व हितकारी, सर्वांच्या हितासाठी आहे, सर्वात महत्वपूर्ण समाजसेवा आहे. दुसरा आहे सर्व आकर्षक आहे. हत्ती, प्राणी हे पण बघा भक्तीला आकर्षित होऊ शकतात, तर मनुष्य का आकर्षित होऊ शकणार नाही. तर तिसरं लक्षण आहे सद्गुणानी प्रदत्व. त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत. भक्ती केल्याने चांगले गुण प्राप्त होतात. यशास्ती भक्ती भगवती अकिचिना सर्वे तर समासतेश्वरा. भक्ती केल्याने
देवतांचे गुण प्राप्त होतात भक्ती केल्याने, देवतांचे प्राप्त गुण म्हणतात. पण जर भक्ती नाही केले तर देवताचे गुण प्राप्त होत नाही. तर देवताचे गुण प्राप्त करण्यासाठी आपल्याला भक्ती केली पाहिजे. तर म्हणून सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवतात 5:18-12 मध्ये सांगतात. भाषांतर वाचू शकता, तुमच्याकडे आहे पुस्तक माताजी पाठीमागे, आवाज 5:18-12. राजन या व्यक्तीवर भगवान श्रीराम श्रद्धा आहे, तो प्यार. आवाज नाही प्रभूजी. प्रभूजी आवाज येत नाही. हा एक माताजी रेडी करते. हा बोला. देखील त्यांचा समावेश निवास करण्याची इच्छा होते. म्हणून आपण असे समजू शकतो की या देवी देवतांचे सद्गुण त्यांच्यामध्ये विकसित झाले आहेत. या उलट जो मनुष्य कृष्ण भावनावरील नाही, त्यामध्ये कोणतेही सद्गुण आढळत नाही. तो शिक्षणदृष्ट्या अतिशय मोठा विद्वान असला, परंतु त्याची वास्तविक दैनिकता कृत्य कार्य तर असे आढळून येईल की तो पशुपक्ष्यांनी निम्न स्तरावर आहे. जर एखादी व्यक्ती अतिशय विद्वान असली तरी ती मानसिक अवस्थेला अलीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून ते केवळ गोष्टी तरी राहण्याच्या रीतीने केवळ अशुद्ध राहणारच. त्यामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी गोष्टी ज्ञानाच्या विद्यापीठातून मोठ्या पदावर प्राप्त केल्या आहेत, पण असे आढळून येते की त्यांना कृष्ण भावनात रस नाही आणि त्यामध्ये देवतांचे सद्गुण विकसित होऊ शकत नाही. धन्यवाद माताजी. तर हे त्यांना ऐकायला जात नाही तिकडे लोकांना, साठी समोरच्या लोकांनी वाचन केलं पाहिजे किंवा ते ऑनलाईन मध्ये वाचन करतील ते. तर हे भक्तीची व्याख्या सांगितली की भक्ती सद्गुणाने, भक्ती केल्याने सर्व गुण प्राप्त होतात चांगल्या प्रकारे. सर्व चांगले आध्यात्मिक गुण आणि सर्व प्रकार चांगले गुण. काही लोकांनी सांगितले की भौतिक गुण भरपूर आहेत लोकांकडे. हाराव भक्तस्य कुतो महात गुण मनोरथेना धावतो होय. भौतिक PhD केले आहेत, भरपूर डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, पण भक्तीमध्ये त्यांना आकर्षण नाही. आणि कोण साधारण व्यक्ती आहे म्हणून प्रभात रस्त्यावरचा झाडू मारणारा पण भक्ती करू शकतो. तर भगवंताबद्दल त्याला श्रद्धा आहे. अशा प्रकारे त्यामुळे चांगले गुण प्राप्त होतात. म्हणून जो भक्ती करतो त्याच्यामध्ये देवताचे गुण प्राप्त होतात. देवता भगवंताला फार प्रिय आहे. अशा प्रकारे तर ज्या प्रकारे भक्ती करून आपण भगवंताला प्रिय भक्तीची एवढी काय आहे, भक्ती सद्गुण प्राप्त करते. भक्तीमध्ये दुर्गुण, झगडे, तंटे, पॉलिटिक्स अशा प्रकारे भक्त कधी पडत नाही. अशा प्रकारे भक्ती केल्यामुळे हृदय शुद्ध होतो आणि त्याच्यामध्ये देवताचे गुण प्राप्त होतात. तर ही भक्तीची काय आहे, तिसरं कारण सद्गुणाने प्रगती. भक्ती चांगले गुण आपल्याला प्रदान करते. उदाहरणार्थ दिलेला आहे, वाचू शकता. दुसरा पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये, त्याच्या खालचा ऑनलाईन मध्ये वाचू शकता. माताजी चित्रासखी माताजी तुम्ही वाचू शकता. कृष्णा भावना तरुण जरी विश्वविद्यालयात पान नंबर 10 वरचा पॅरेग्राफ आहे दुसरा. प्रभूजी वाचून वाचते प्रभूजी. हा वाचा माताजी. पान नंबर 10 उदाहरणार्थापासून वाचायचंय. हो हो, एक पॅरेग्राफ वाचायचं. उदाहरणार्थ, एखादा कृष्ण भावना भावित तरुण जरी विश्वविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अतिशय विद्वान नसला तरी तो त्वरित अवैध स्त्री संग, जुगार, मांसाहार आणि नशा या गोष्टींचा त्याग करू शकतो. या उलट कृष्ण भावना भावित नसलेले लोक कितीही विद्वान असले तरी असे अनेकदा आढळते की ते मद्यपी, मांसभक्षी, अवैध स्त्री संग करणारे आणि जुगारीही असतात. एखादी व्यक्ती कृष्ण भावनेचा अंगीकार करून आपल्यामध्ये सद्गुण कसे विकसित करू शकते याची ही प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. या उलट कृष्ण भावना भावित नसलेला मनुष्य कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. आम्हाला अनुभव आहे की कृष्ण भावनेशी संलग्न असलेला तरुण सिनेमा, नाईट क्लब, नग्न नृत्ये, उपहारगृहे, दारूचे अड्डे इत्यादी गोष्टींपासून अनासक्त होतो. तो पूर्णपणे मुक्त होतो आणि आपला अमूल्य वेळ वाचवून धूम्रपान, मद्यपान किंवा नाटक, सिनेमा, नृत्य यामध्ये व्यर्थ दवडीत नाही. धन्यवाद माताजी. अशा प्रकारे भक्ती, सद्गुण आणि प्रदत्व अशा प्रकारे हे तिसरं कारण होतं की भक्ती काय करते, चांगल्या प्रकारचे सद्गुण प्रदान करते. कारण आहे की सुख प्रदत्व. तर भक्ती काय आहे, सुख प्रदान करते.
जीवनामध्ये कधी दुःख प्रदान दुःख आपल्याला कधी देत नाही, तर नेहमी सुख प्रदान करते. चौथं कारण भक्ती प्रियनाम जगतानुरता सद्गुणानी प्रदत्त आणि सुख प्रदत्व. तर अशा प्रकारे चौथा आहे शुभदा. शुभदामध्ये 4 हे आहेत, लक्षणे आहेत. भक्ती सुख प्रदान करते, नंतर प्रियनाम आहे, हितकारी आहे. प्रियनाम जगता मनोरक्ता सर्वाकर्षक सद्गुणाने प्रदत्व आणि सुख प्रदत्व करते. तर भक्ती सुख प्रदत्व करते. तर भुक्ती कामी, मुक्ती कामी आणि सिद्धी कामी. तर हे कोण लोक आहेत अशा प्रकारे? तर प्रियनाम हितकारी याच्यामध्ये सुख प्रदान करते. तर भुक्तीचं पण सुख प्रदान करते भक्ती. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल आशात कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. अशा प्रकारे तरी पुढच्या याच्यामधलं आहे काय सुख प्रदत्व करते. एक मिनिट हे पुढच्या याच्यामध्ये आलं होतं. सद्गुणाने प्रदत्व आणि नंतर सुख प्रदत्व एवढंच आहे. चौथं आलं ना याच्यामध्ये टीपीटी मध्ये ना. आलं ना सुख प्रदत्व आहे चौथा. तर मुक्ती कामी ही सिद्धी कामी ह्याच्यापेक्षा पण हे जास्त सुख प्रदान करते भक्ती. सुख प्रदत्व कृष्णावर नसलेला माणूस साधारणपणे अर्धा तासही स्वस्थ बसू शकत नाही. योग साधना आपल्याला हे शिकवते की मनुष्य स्तब्ध व शांत बसला तर तो परमेश्वर आहे असा त्याला साक्षात्कार होईल. भौतिकवादी लोकांकरता कधी तो पद्धत उचित पद्धती असू शकेल, परंतु तो स्वतःच्या किती काळापर्यंत स्तब्ध किंवा शांत ठेवू शकेल? कृत्रिमपणे ते शांत बसून आपले तथाकथित ध्यान करीत असतील, परंतु त्याची योग साधना समाप्त झाल्यावर तो अवैध स्त्री संग, जुगार, मांसभक्षण आणि इतर अनेक निरर्थक गोष्टी करण्यात लागतात. तथापि कृष्णवान व्यक्ती हळूहळू स्वतःच्या अवस्थेपर्यंत प्रगती करू शकते आणि तिला ते करण्यासाठी असे तथाकथित मौन धारण करण्याची काहीच आवश्यकता नसते. केवळ कृष्णभावनामध्ये कार्यरत असल्यामुळे या निरर्थक गोष्टी करीत नाही व अत्यंत उच्च चारित्र्य विकसित करू शकते. निष्कर्ष असा की जर एखाद्या व्यक्तीमध्ये कृष्णभावना नसली तर वास्तविकपणे तो कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. अशा प्रकारे कृष्णभावना जर असेल तर चांगले गुण प्राप्त होतात, कृष्णभावना नसेल तर कुठल्या प्रकारचे गुण प्राप्त होऊ शकत नाही. तर चौथं होतं की सुख प्रदत्व करतं. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी जर काही सुख आहेत संपूर्ण हे सर्व भक्ती केल्याने त्यांना प्राप्त होतं. तर बहुतेक पुढच्या ह्याच्यामधलं आहे ते हे मुक्ती कामी सिद्धी कामी पुढच्या ह्याच्यामधलं आहे, पुढच्या मोक्ष लघुतामधलं आहे. सत्ताला परम. तर हे आपण पाहिलं की पहिलं होतं क्लेशाग्नी, दुसरं होतं शुभदा, शुभ प्रदान करते. अशा प्रकारे अनेक प्रकारची उदाहरणं पाहिल्या. अशा प्रकारे कृष्ण भावना भक्त चांगल्या प्रकारे कार्य शकतो आणि ज्याच्याकडे कृष्ण भक्ती नाही त्यामुळे कुठल्या प्रकारचे चांगले गुण पालन करू शकत नाही. ज्या प्रकारे अनेक प्रकारचे सिनेमा, नाट्यगृह अशा प्रकारचे अनेक उदाहरण पाहिलं की त्याच्या जीवनामध्ये पालन करणं सोपं जातं संपूर्ण. पण जो विद्वान आहे पण त्याला म्हणलं तुम्ही सोडा तर सोडणार नाही तो. पण भक्ती केल्याने तो सर्व काही सोडू शकतो. तर तिसरं आहे आता मोक्ष लघुता करत कृष्ण भावनेतील सुख. मोक्ष लघुता करत कृष्ण भावना काय करते? सुख प्रदान करते. कुठलं सुख प्रदान करते? मोक्षाचे सुख प्रदान करते. मुक्ती कामी आणि सिद्धी कामी. मुक्ती पण प्रदान करते, मुक्ती पण प्रदान करते आणि सिद्धी पण कृष्ण भावना प्रदान करते. पण कृष्ण भक्ती सोडून यांच्या पाठीमागे लागायची आपल्याला गरज नाही. मुक्ती कामी आहे भौतिक उपभोगाद्वारे मिळणारा आनंद. तर ह्याच्या पाठीमागे पण भक्ती प्रदान करू शकते. भक्तांना अनेक प्रकारच्या मुक्तीच्या पाठीमागे लागायची आवश्यकता नाही, मुक्तीच्या कामी लागायची आवश्यकता नाही. स्वतःला परंपराशी एकरूप समजून होणारा आनंद. मुक्ती कामी कोण आहे? स्वतःला परंपराशी एकरूप समजून घेणारा आनंद. आणि सिद्धी कामी कृष्ण भावनेमध्ये मिळणारा आनंद आहे. सर्वात सिद्धी कामी म्हणजे कृष्ण भावनेमध्ये मिळणारा आनंद आहे. तर सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? कृष्ण भक्त आहे. सर्वात श्रेष्ठ आनंद त्याला प्राप्त होतो. पण तो कधी पण मुक्तीच्या
सिद्धीच्या ह्याच्या पाठीमागे लागत नाही, तर तो कृष्ण भक्ती प्राप्त करतो आणि त्याला सर्व काही प्राप्त त्याला होते. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल आशांत कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. तर भक्ती काय करते? कृष्णामावलीचे सुख जे आहे प्रदान करते, मोक्ष लब्ध करते, मोक्षाचे पण फळ प्रदान करते. आता याच्यामध्ये 8 सिद्धी आहेत. 8 सिद्धी आहेत. त्याच्यामध्ये श्लोकामध्ये म्हणलं होतं की श्रीरूप गोस्वामी सुख किंवा आनंदाच्या विविध उपक्रमस्थानाचे विश्लेषण हे मोक्ष मध्ये वर्णन करतो आपण. त्याने आनंदाचे 3 प्रकारे विभाजन केलेले आहे. खालीलप्रमाणे भौतिक उपभोगाद्वारे मिळणारा आनंद तो कुठला आहे? भुक्तिकामी. भौतिक आनंद हे करा, त्यामध्ये आनंद प्राप्त करा, भोग करा आणि आनंद घ्या. मुक्ती म्हणजे काय? भुक्ती म्हणजे भोग करणे, भुक्तिकामी भोग करून आनंद म्हणतात ना लोक, संभोगातून समाधी प्राप्त करणे. भोग करा, एवढं भोग करा की तुम्हाला आनंद प्राप्त होईल. पण भोगामध्ये कधी आनंद प्राप्त होत नाही. अग्नीमध्ये तुम्ही किती तेल ओतलं तर आनंद प्राप्त होईल का? नाही. आणखी अग्नी भडकेल अशा प्रकारे. तर दुसरा आहे मुक्तिकामी, स्वतःला परमाणुशी एकरूप समजून घेणारा आनंद. भगवंताने मी एकच आहे, परमाणुशी एकच, मीच आत्मा आहे, परमात्मा एकच आहे अशा प्रकारे म्हणणारे लोक, तो आनंद आहे, मुक्तीचा आनंद आहे. आणि तिसरा आहे सिद्धिकामी, ते की कृष्ण भावनेमध्ये मिळणारा आनंद आहे. कृष्ण भावनेमध्ये जो मिळणारा आनंद आहे तो सिद्धिकामी, कृष्ण भावनेत मिळणारा आनंद आहे हा सर्वात श्रेष्ठ आनंद आहे, म्हणून त्याला सिद्धिकामी म्हटलेलं आहे. तंत्रशास्त्रामध्ये भगवान श्री पती सती यांना अशा प्रकारे जाते, ते सती जो मनुष्य भगवान गोविंदाच्या चिंतनामध्ये पूर्णपणे समाधान झाला आहे, ज्याने अशा प्रकारे कृष्ण भावनेचा पूर्णपणे विकास केलाय, त्याला निरीक्षादी लोकांची प्राप्त केलेल्या सर्व सिद्धी अतिशय सहजपणे प्राप्त होऊ शकतात. आणि याही पलीकडे सांगायचं तर तो शुद्ध भक्तीचा भक्तांना मिळणारा आनंद उपभोगू शकतो. जो कृष्ण भक्ती करतोय, गोविंदाच्या चरणाची ज्यांनी शरण घेतलेली आहे, तर तो सर्वात श्रेष्ठ आनंद तो प्राप्त करू शकतो. त्याला बाकीच्या कुठल्या ह्याची करायची गरज नाही. सर्व शुद्ध भक्तांचा मिळणारा सर्व आनंद उपभोगू शकतो कृष्ण भक्ती केल्यामुळे. केवळ सर्व काही भुक्तिकामी, सिद्धिकामी, मुक्तिकामी सर्व काही आनंद त्याला प्राप्त होतो केवळ कृष्ण भक्ती त्यांनी केल्यामुळे. म्हणून शुद्ध भक्तीद्वारे प्राप्त होणारा आनंद सर्वोच्च आहे, कारण तो शाश्वत असतो. भौतिक सिद्धीपासून मिळणारा किंवा स्वतःचा भ्रमस्वरूप समजण्याचा आनंद त्याहून निष्कर असतो, कारण तो अनित्य असतो. भौतिक सुखाच्या स्तरावरून पतन होऊन मिळणारा जो आध्यात्मिक आनंद असतो, त्या आनंदाच्या स्तरावरूनही मनुष्य त्वरित पतन होण्याची शक्यता असते. म्हणून अतिशय विद्वान आणि जवळजवळ पूर्ण साक्षरकाराचे महान मायावादी संन्यासी देखील कधी कधी राजकारण, समाजकारण इत्यादी मग्न होतात. आणि दिसून येते याचे कारण की अव्यक्त साक्षात्कारामध्ये सर्वोच्च आध्यात्मिक आनंद न मिळाल्याने त्यांना पुन्हा भौतिक स्तरावर पतित व्हावे लागते आणि भौतिक कार्य करावे लागतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. विशेष करून भारतातील अनेक मायावादी संन्यासी पुन्हा भौतिक स्तरावर खाली येऊन कार्य करू लागतात. तथापि ज्या व्यक्तीने पूर्ण कृष्णभावना प्राप्त केली आहे ते पुन्हा कधीही भौतिक स्तरावर पतित होत नाही. एखादे भौतिक कार्य कितीही आकर्षक असले तरी भक्त सदैव जाणतो की कोणतेही भौतिक स्तरावरील कल्याणकारी योजना कृष्णभावनेची दिव्य कार्याची बरोबरी करू शकत नाही. तरी कृष्णभावनेची तुलना केली या ठिकाणी भक्तिकामी, मुक्तिकामी, सिद्धिकामी कृष्णभावनापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना कृष्ण भक्त कधी ह्या सिद्धीच्या पाठीमागे किंवा मुक्तीच्या पाठीमागे लागत नाही. अशा प्रकारे हे सिद्धी आहेत. आपण 5 प्रकारच्या मुक्ती पाहिली, तर आता पुढे आहेत सिद्धी. अशा प्रकारे हा सिद्धीमध्ये काय म्हणू शकतो आपण? काय आता सिद्धी आता मग सिद्धीमध्ये काय सिद्धी? सिद्धीमध्ये सर्वात श्रेष्ठ सिद्धी प्राप्त केलेली आहे त्यांनी. कृष्ण भावनामध्ये सर्वात सिद्धी प्राप्त केलेली आहे. सर्व काही आलं पूर्ण अशा प्रकारे. जसं सुपर मार्केट असतं ना, सुपर मार्केट सर्व काही मिळतं, भाजीपाला, कपडे सर्व काही मिळतं. तर कृष्ण भक्ती त्याप्रमाणे आहे. सर्वांची मुक्ती, भुक्ती, सिद्धी सकल अंशात कृष्ण भक्त निष्काम सर्व काही कृष्ण भक्ती केल्यामुळे सर्व काही आनंद त्याला प्राप्त होतो. त्याचे वेगळ्या प्रयत्न करायची त्याला आवश्यकता नाही. तर हे यशस्वी योगी 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त करू शकतो. अनिमा सिद्धी, 8 प्रकारच्या सिद्धी. या प्रकारे भक्त एक व्यक्ती सूक्ष्म होऊन दगडामध्ये प्रवेश करू शकतो. आधुनिक विज्ञानाच्या तंत्राने देखील आपण दगडामध्ये प्रवेश करू शकतो. वैज्ञानिक प्रगतीमुळे अनेक भुयारी मार्ग डोंगरात बोगदे केले जातात. अशा प्रकारची दगडामध्ये प्रवेश करण्याची अनिमा सिद्धी भौतिक विज्ञानाने आधीच प्राप्त केलेली आहे. तर भक्त 5 प्रकारच्या मुक्ती त्यांना नको आहे. तर आता भक्तांना 8 प्रकारची सिद्धी पण नको आहे. तर क्रिया प्रकारच्या सिद्धी आहेत, 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. अनिमा सिद्धी म्हणजे सूक्ष्म म्हणणे, एकदम सूक्ष्म म्हणायचं, छोटं म्हणायचं.
एकदम सूक्ष्म सूक्ष्म बनणे. जशा प्रकारे हे जो बोगदे खोदणारी मशीन असते ना, कुठतरी ह्याच्यामध्ये जाणार आणि छोटा आणि हे काय करणार, संपूर्ण बोगदा हे करणार. अशा प्रकारे छोटा छोटा यंत्र बनणे अशा प्रकारे. तर म्हणून भौतिक विज्ञाना पण हे केलेली प्रगती केली याच्यावर. मग त्यासाठी सूक्ष्म बनायची काही गरज नाही. भौतिक विज्ञानाने आपल्या प्रयत्नाने हे प्राप्त केलेलं आहे 8 सिद्धी. दुसरी आहे लगी में हलका बनणे. सर्वात काय बनणे, हलका बनणे, विमानाप्रमाणे. विमान कसं बनतं, आकाशात मग उडतं, त्या प्रकारे लगम्या सिद्धी आहे. तिसरी सिद्धी आहे प्राप्ती सिद्धी आहे, वस्तू प्राप्त करणे. काय प्रकारे या ठिकाणी काहीतरी तुम्ही मंत्र करा, योग सिद्धी प्राप्त करा आणि काहीतरी जे पाहिजे ती वस्तू. काय म्हणतो ना, या ठिकाणी काश्मीरमध्ये बसून लोक अफगाणिस्तानचा काहीतरी जो हे आहे तो इथे मागू शकतो. अशा प्रकारे अशी सिद्धी प्राप्त केली लोकांनी, वस्तू प्राप्त करणे. चौथा आहे ईशिता सिद्धी, लोक निर्माण व नाश करणे. लोक निर्माण किंवा नाश करणे, प्राप्ती, वस्तू प्राप्त करणे जे पाहिजे ती. तर ही प्राप्ती सिद्धी हिरण्यकशिपूने केली होती. उन्हाळ्यामध्ये थंडी, थंडीमध्ये उन्हाळा, कुठल्याही ह्याच्यामध्ये आंबा जर म्हटला पावसाळ्यामध्ये आंबा त्याला प्राप्त होतो. त्यांनी प्राप्ती सिद्धी प्राप्त केली होती, पण त्याचा निष्कर्ष काय झाला शेवटी, नरसिंहदेव येऊन त्यांचा उद्धार केला. तर ईशिता सिद्धी लोक निर्माण व नाश. विश्वामित्राने पण एक लोक निर्माण केला होता. कुणासाठी, आपल्या त्रिशुंगसाठी निर्माण केला होता. त्रिशुंग अनेक प्रकारचे पाप केले होते आणि त्यावेळेस त्याने सांगितले की आता तुला पापाच्या सजेपासून मी वाचवू शकतो. तर त्यावेळेस विश्वामित्र म्हणून त्यासाठी एक लोक तयार केला आणि 3 प्रकारचे पाप केले होते ह्याने. कोण, त्रिशंकूने. गाईचा मांस खाल्ला होता, किंवा कुणाच्या अं, राजाचा पुत्र होता किंवा पुत्री होता त्याला अपहरण केलं होतं अशा प्रकारे. तर मग विश्वामित्र म्हणाले की तू माझा भक्त आहे त्रिशंकू. तर त्यावेळेस त्यांनी त्रिशंकूला पाठवलं वर. पण नंतर ते त्यांचे वरचे जे होते वशिष्ठ मुनी, त्यांनी काय केलं, वशिष्ठ मुनी विश्वामित्रामध्ये काहीतरी गैरसमज होता, त्यांच्यामध्ये विरोधाभास होता, वाद होता. तर वशिष्ठ मुनी सांगितलं की मी वर येऊ देणार नाही, किंवा इंद्राने. तर त्यावेळी त्यांना वरून त्यांनी दाबलं आणि खालून येण्यास सोडलं. पण त्रिशंकी आपण पाहतो की आता आकाशामध्ये तरंगत असतो संपूर्ण त्रिशंकी, तारा एक प्रकारचा अशा प्रकारे. तर त्या ठिकाणी तो राहतो अशा प्रकारे. तर ही काय आहे, ईशिता सिद्धी आहे. तर 5वी आहे वशिता. वशीकरण करतात लोक. बंगाली बाबा करणी, भूट करणी, जादू, भूट करणी आपण पाहतो ट्रेनमध्ये. आता तर बंद झालेलं संपूर्ण. वशीकरण करतात. पण हे पण एक प्रकारची सिद्धी आहे अशा प्रकारे. त्यामुळे शाश्वत सुख प्राप्त होत नाही ना, टेम्पररी सुख प्राप्त होतो लोकांना. नंतर पुढे आहे महिमा सिद्धी आहे. काय करतात, विशाल बनणे, सर्वात मोठा बनणे. त्यावेळेस हनुमानजी गेले होते लंकेला, उड्डाण करत होते. तर त्या राक्षसीच्या पोटामध्ये गेल्याने एकदम मोठे झाले भगवान हनुमानजी. तर राक्षस पूर्ण शितोडला आणि परत बाहेर आले अशा प्रकारे. तरी महिमा सिद्धी, विशाल बनणे. नंतर पुढची आहे प्राकाम्य, प्रकृतीमधील वस्तू मिळवणे. असं मी हिरण्यकशिपूचं उदाहरण सांगतो. प्रत्येकामध्ये जे काही वस्तू पाहिजे ते प्राप्त करणे. तर ही प्राकाम्य सिद्धी आहे. नंतर 8वी आहे कामावासिता, प्रकृती विरुद्ध वस्तू प्राप्ती. प्रकृतीच्या विरुद्ध. आता या मोसममध्ये आंबा नाही, पण ह्याच्यामध्ये आंबा प्राप्त करते. कुठल्याही मोसममध्ये कुठलीही वस्तू प्राप्त करते. तर ही आहे प्रकृती विरुद्ध वस्तू प्राप्ती करणे अशा प्रकारे. तर ह्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत आणि भक्ती ह्या कुठल्या सिद्धीची अपेक्षा करत नाही. तर हे संपूर्ण भाषांतरामध्ये, तात्पर्यामध्ये हेच वर्णन केले कशा प्रकारे 8 सिद्धी संपूर्ण विस्तारित वर्णन आहे आणि सविस्तर तुम्ही वाचन करू शकता. तर इतर आणखी काही सिद्धी आहेत, फक्त 8 सिद्धी आहेत. अनोमिरत्व, निद्रा, भूक, दुःख, बद्धपाप पासून मुक्ती. आणखी सिद्धी आहे दूर श्रवण आहे, दुरून श्रवण करणे. दूरदर्शन आहे, ही प्रकारची सिद्धी आहे. मनोजव आहे, हे माहितीसाठी दिलेलं आहे पण परीक्षेमध्ये येणार नाही, फक्त 8 सिद्धीच येणार आहेत. मनोवेगाने संचार करणे. कामरूप आहे, इच्छित रूप धारण करणे. प्राकाय, प्रवेश, इच्छा मृत्यू. ब्रह्मा हे भीष्मदेवाला प्राप्त झालं होतं. तशा प्रकारे अनेक प्रकारचे हे सिद्धी आहेत. देव क्रीडा दर्शन, देव क्रीडा जे करतात त्याचं दर्शन घेणे एक सिद्धी आहे. संकल्प सिद्धी आहे. अप्रतिहत आज्ञा आहे. त्रिकालत्व आहे.
आद वंदव शीतोष्णादी सहिष्णुता, अशा प्रकारे शीत उष्ण सहिष्णुता हे सहन करणे ही एक सिद्धी आहे. परचित्तादी अभिज्ञता, दुसऱ्याचं चित्त आहे ते ओळखणे ही पण एक अभिज्ञता आहे. अग्नी अंबू अर्क विष आदिना प्रतिष्ठाप्य प्रभाव स्तंभन, अनेक प्रकारची कठीण कठीण नाव आहेत या ठिकाणी. ह्या सिद्धी आहेत. आणि 15वी आहेत अपराजय. तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण सिद्धी आहेत. आता भगवान चैतन्य महाप्रभू श्रीधर कोल्हाव्याच्या नावाचा एक महान भक्त होता. तर त्यांना म्हणतात की तो त्यांनी लिहिलं होतं, किडीचे द्रोण विकून त्याद्वारे आपला चरित्रात चालत असे. यातून त्याला अगदी अत्यल्प उत्पन्न मिळत असे. तरी देखील जे काही तुटपुंजे उत्पन्न होत असे त्यातून तो 50% उत्पन्न गंगादेवीच्या पूजनात खर्च करत असे. उरलेल्या 50% तो कसा बसा आपला चरित्रात चालत असे. भगवान चैतन्य महाप्रभू एकदा शुद्ध भक्तासमोर आपले खरे स्वरूप प्रकट केले. चैतन्य महाप्रभूने श्रीवास अंगणमध्ये महाप्रकाश लीला केली होती. 24 तास षट परिहारी लीला. तर त्यामध्ये सर्व भक्त येत होते. आणि प्रत्येक जण भक्तांना चैतन्य महाप्रभू म्हणतो, तुम्हाला काय वरदान पाहिजे मागा. चैतन्य महाप्रभू सांगायचं का तुम्हाला वरदान पाहिजे मागा. पण प्रत्येक भक्त म्हणायचा की मला माझा पती भक्त बनला पाहिजे, माझी पत्नी भक्त बनला पाहिजे, मला भक्त बनला पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, सर्व प्रदान करायचे. पण त्यावेळेस हरिदास श्रीधर कोल्हाबेच्याला विचारलं, श्रीधर तू तर माझा नेहमी नावाचा जप करतो असतो नेहमी, तर तुला काय सिद्धी पाहिजे. तर श्रीधर कोल्हाबेच्याने सांगितलं की मला एकच आशीर्वाद दिला. काय द्या की श्रीधर आशीर्वाद की तुला हवे ते ऐश्वर आता मी प्रदान देणार आहे. तू तर एवढा गरीब आहेस, तुझ्या शरीरावर कपडे पण चांगले नाही, तुला घर पण नाही, पण तुला काय असा आशीर्वाद देणार आहे. तर श्रीधर कोल्हाबीचे सांगितले की मला कोणत्याही प्रकारच्या भौतिक ऐश्वर्याची इच्छा नाही. तर भगवंताने जर आपल्याला विचारलं गोपीनाथनी तुला काय काय पाहिजे, तर मोठी लिस्ट टाकू. तर श्रीधर कोल्हाबीचे म्हणतो की मला काही नकोय ना धना ना ज्या सुंदरी कविता जगते. तर मी माझ्या सद्यस्थितीत अत्यंत सुखी आहे. मला जे काही तुम्ही ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये सुखी आहे, जेणेकरून तुमचं नामस्मरण करतोय. केवळ तुमच्या चरणांची आढळ श्रद्धा आणि भक्ती निघत हवी एवढीच माझी इच्छा आहे. श्रीधर कोल्हाबीचे म्हणले की तुम्ही माझ्या केळीचे पानं चैतन्य महाप्रभू रोज जायचे, निमाये होते, केळीची पानं घेऊन जायचे. आणि श्रीधर कोल्हाबी म्हणायचे की त्याचा भाव जास्त आहे. श्रीधर चैतन्य महाप्रभू म्हणायचे की तू भाव जास्त लावलेला आहे. श्रीधर कोल्हाबी नाही नाही, फार कमी भावामध्ये देतो तुम्हाला मी. आणि चैतन्य महाप्रभू अशा प्रकारे त्यांची केळीची पानं आणि केळी घेऊन जायची. आणि श्रीधर कोल्हाबीचे म्हणले की मी अर्धे जे गंगे पूजेसाठी वापरतो आणि अर्ध माझ्या परिवारासाठी वापरतो. अशा प्रकारे. आणि आज पण श्रीमंत द्वीपमध्ये जगन्नाथ मंदिरच्या पाठीमागे श्रीधर कोल्हाबीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी श्रीधर कोल्हाबीचे राहायचे. अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं ऐश्वर्य नाही, पण चैतन्य महाप्रभू कधी मागितलं नाही. तर म्हणून या ठिकाणी वर्णनात आहे की भक्ती जी आहे, तिसरं आपण कारण पाहतो की भक्ती जी आहे शुभदा आहे, मोक्ष प्रदान करू शकते. पण भक्त मोक्षाची अपेक्षा करू शकत नाही, भक्त भक्तीची अपेक्षा करू शकतो. नारद पंथाला असे म्हटलंय की मनुष्याने भक्तिमय सेवेत अगदी किंचित प्रगती केली तरी धर्म अर्थ कामोक्ष या 5 प्रकारचे मोक्ष त्यापासून मिळणाऱ्या सुखात किंचित महत्व देत नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापासून मिळणारा कोणत्याही प्रकारचा आनंद शुद्ध भक्तांच्या हृदयात प्रवेश करण्याची धाडसही करत नाही. असे मिळाले की राणीच्या दासी ज्याप्रमाणे अत्यंत नम्रपणे आदराने तिची सेवा करत असतात, त्याचप्रमाणे धर्म अर्थ काम मोक्ष यापासून मिळणारा भक्तिमय सेवेच्या मागे राहून तिची सेवा करत असतो. म्हणजे भक्ती केल्याने धर्माचं पालन, अर्थप्राप्ती, पैसा, काम, इंद्रिय भोग आणि मोक्ष भगवंताची भक्ती केल्याने चारही प्राप्त होतं. चैतन्य महाप्रभूने आपल्याला काय केलेलं आहे, पंचपुरुषात भक्ती मार्ग दिलेला आहे आपल्याला. धर्म अर्थ काम मोक्षाला ठकवून लागलं भागवत मध्ये पण हे. म्हणून संपूर्ण राणीच्या दासीप्रमाणे धर्म अर्थ काम मोक्ष आपल्या घरी येऊन पाणी भरतात. पण बिलोमंगल ठाकूर म्हणतात मी ज्यावेळी भक्ती करतो तर मुक्ती देवी आणि हे काय करतात, माझ्या घरी येऊन पाणी भरतात. अशा प्रकारे म्हणून भक्त कधी मुक्तीची अपेक्षा करीत नाही. तर म्हणून हे दुसरं होतं की भक्ती जी काय आहे शुभप्रदान मोक्षाचं फळ प्रदान आपल्याला भक्ती करते. म्हणजे शुद्ध भक्ताला कोणत्याही भौतिक वस्तूमध्ये मिळणाऱ्या आनंदाची कधीच गरज नसते. शुद्ध भक्ताला कृष्णामध्ये काही नको असते. पण जरी त्याच्या प्रभूजी आवाज बरोबर नाही येते. तरी भगवंत त्याने ती न मागता पूर्ण करीत असतात. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारी तीव्रेन भक्ती योगेने इच्छित पुरुष. येतोय माता, आवाज येतोय आता? हा आता येतोय. तर हे
दुसरं कारण पाहिलं की भक्ती जी आहे काय आहे, शुभदायी आहे, शुभदा आहे. तिसरं कारण आहे आता शुद्ध भक्तीचं तिसरं लक्षण मोक्ष लघुता करत. तिसरं आहे मोक्ष लघुता करत. तिसऱ्या कारणाची आपण चर्चा केली मध्ये म्हणजे आवाज मध्ये मध्ये जातो, मी डिस्कनेक्ट केली. जातोय का? ठीक आहे. तिसरं कारण आहे मोक्षाला गोता करत. आणि तर मोक्षाला गोता करत आपण संपूर्ण चर्चा केली. संपूर्ण हे जे रूप गोस्वामीचं जे वर्णन होतं भक्ती जी आहे, भक्तांना 8 सिद्धी नको आहे, पण त्याच्या ते फक्त भक्ती करत राहतो. त्याचं उदाहरण पाहिलं आपण श्रीधर कोलाबेच्या, कशा प्रकारे तो म्हणतो की मला काही नको, मला केवळ तुमची भक्ती मला पाहिजे. तर चौथा आहे शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे. भक्तीचं शुद्ध भक्तीचं चौथं लक्षण भक्ती काय आहे, सुदुर्लभ आहे. का आहे सुदुर्लभ? आपल्या प्रयत्नाने अयशस्वी आणि 64 अंगामध्ये अंतिम 5 अंग करणे गरजेचं आहे. शुद्ध भक्ती काय आहे, दुर्लभ काय आहे, तर याचं पॅरेग्राफ मध्ये एक वर्णन आहे. कशा प्रकारे वाचू शकता, कोणाकडे आहे पुस्तक ऑनलाईन मध्ये वाचू शकता. शुद्ध हरे भक्ती अत्यंत कृष्ण. दुर्लभ असते, सुदुर्लभ. तर हा पॅरेग्राफ वाचायचा, एक पहिला पॅरेग्राफ वाचू का प्रभूजी, वाचो? वाचा आध्यात्मिक उन्नती हा प्रभूजी. वाचा. प्रारंभिक काळ आत्मसाक्षात्कारासाठी अनेक प्रकारचे तपश्चर्य व्रते आणि तत्सम विधी सांगण्यात आले आहे. परंतु एखाद्याने एखाद्या काममुक्ती होऊन या विधींचे पालन केले तरी त्याला भक्तिमय सेवेची प्राप्ती होणे शक्य नाही. स्वबळावर भक्तिमय सेवा प्राप्त करण्याचा प्रयत्नात मनुष्याच्या पदरी निराशा पडण्याची अधिक शक्यता असते. कारण भगवान कृष्ण कोणत्याही सामान्य मनुष्याला भक्तिमय सेवेचे दान देत नाहीत. भगवान श्रीकृष्ण एखाद्याला अगदी सहज रीतीने भौतिक सुख किंवा अगदी मोक्ष सुद्धा प्रदान करू शकतात. परंतु ते कोणालाही सहजपणे भक्तिमय सेवा प्रदान करीत नाहीत. भक्तिमय सेवा ही केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेमुळेच प्राप्त होत असते. श्री चैतन्य चरितामृतात मध्ये लिहिला 19:151 मध्ये असे म्हटले आहे की शुद्ध भक्त हा आध्यात्मिक गुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपा प्रसादाने एखाद्याला शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त होऊ शकतो. याकरिता अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही. हरे कृष्ण. धन्यवाद गुरुजी. ठीक आहे, हरे कृष्ण. तर भक्ती काय आहे आपण पहिलं पाहिलं की कलेक्षयनी आहे, शुभदा आहे. तिसरा आहे मोक्ष लघुता करत, मोक्ष प्रदान करू शकते भक्ती केल्याने. चौथा आहे शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे, सुदुर्लभ. शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे, काय कारण आपल्या प्रयत्नाने यश प्राप्त होऊ शकत नाही. भक्ती जी आहे, मी म्हणतो की माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न करेन भक्ती प्राप्त होईल, आपल्या प्रयत्नाने भक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून साधना भक्तीच्या 64 अंगामध्ये अंतिम 5 अंग करणे गरजेचं आहे साधना भक्तीमध्ये. तर साधना भक्तीमध्ये 64 अंगामध्ये 5 अंग आहेत. साधू संघ, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास आणि श्रीमूर्ती सेवा. तर 5 अंग केल्याने काय होईल, भक्ती आपल्याला प्रदान होईल. तर म्हणून याच्यामध्ये वर्णन आहे की केवळ आध्यात्मिक गुरु आणि भगवान श्रीकृष्ण कृपा प्रसादानेच ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ताला. तर कृष्ण आणि गुरुच्या कृपेने आपल्याला भक्ती प्राप्त होते, म्हणजे आपल्या प्रयत्नाने भक्ती प्राप्त होत नाही. आता जे काही आपला प्राप्त झालेला आहे, कृष्णाने आपल्याला काहीतरी थोडं बुद्धी दिलेली आहे आणि गुरुची कृपा प्राप्त झालेली आहे, पण आपल्याला भक्ती प्राप्त झालेली आहे. आता आपण स्वतःच्या प्रयत्नाने आपण भक्ती प्राप्त करू शकत नाही. म्हणून भक्तिमय सेवा अत्यंत दुर्लभ आहे. याचे अनुमोदन करतात तंत्रशास्त्रामध्ये भगवान शिवसतीला म्हणतात की प्रिय सती, जर एखादा अत्यंत उच्च श्रेणीचा तत्वज्ञानी असला तर तो अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त करून भौतिक जंजाळातून मुक्ती प्राप्त करू शकतो. वेदोक्त कर्मकांडे करून अनेक प्रकारची पुण्यकर्मे करू शकतो. अशा प्रकारे जीवनामध्ये भौतिक सुखसाधने उपभोगू शकतो. तथापि सर्व प्रयत्नाचे फळ म्हणून ज्याला भक्तिमय सेवा प्राप्त होईल याची काही निश्चिती देता येणार नाही. जरी त्याने अशा विधीच्या मार्गाच्या सहाय्याने अनेक सहस्त्र जन्मामध्ये प्रयत्न केला तरी देखील या प्रयत्नाचे फळ म्हणून त्याला भक्तिमय सेवा प्राप्त होणे शक्य नाही. यज्ञ, दान, तपस्या, कर्मकांड सर्व ज्या कितीतरी केला, पण जोपर्यंत त्यांना गुरु आणि कृष्णाची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांना भक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून सांगितलं की भक्ती ही जी आहे आपल्या प्रयत्नामध्ये नाहीये. प्रयत्न केला पाहिजे आपल्याला, तर भगवान काय करतील, आपली कृपा प्रदान करतील.
कर्माने वाधिकार असे महाफले शुभदाचे, म्हणून दामोदरीला आपण आठवण करू शकतो प्रत्येक कार्यामध्ये. आपले प्रयत्न आणि भगवंताची कृपा दोन्ही आवश्यक आहे, तर कार्य आपल्याला भक्ती प्राप्त होईल. तर त्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला 64 अंगामध्ये 5 अंगाचं हे करायचं आहे. आणि पुढे विस्तारित वर्णन आहे साधना भक्तीमध्ये. जवळजवळ 19 अध्यायामध्ये 16 अध्याय जे आहेत साधना भक्तीमध्ये आहेत. साधना कशी केली पाहिजे. आपण प्रस्तावनामध्ये सामान्य भक्ती पाहिली, आता हे जे वर्णन चालू आहे साधना भक्ती आहे त्या ठिकाणी. भक्तीचे शुद्ध भक्तीचे 6 लक्षण आपण पाहतोय. ही साधना भक्ती आहे अशा प्रकारे, की भक्ती केल्याने आपल्याला काय प्राप्त, कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे, तर हे वर्णन आहे. चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामीला सांगितलेलं आहे या ठिकाणी, की सनातन गोस्वामी सकल साधन श्रेष्ठ ही पंचांग कृष्ण प्रेम जन्मा येरी पंचेर अल्प संग. सकल साधना श्रेष्ठ ही पंचांग, ही पंचांग 64 अंगामध्ये भक्तीचे 64 अंग आहेत. भक्ती 64 प्रकारे केली पाहिजे, पण त्याच्यामध्ये कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी फक्त पंचेर अल्पांग एवढे हे दिलेलं आहे. 5 अंग दिलेले आहेत कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी. चैतन्य महाप्रभूचं आंदोलन आहे कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी. चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय ते कृष्ण आहे कृष्ण चैतन्य नामिने गोर्तशेना. तरी 5 अंग आहेत, तर जे 5 अंग दिलेले आहेत, आणि 5 अंगामध्ये श्रवण आणि कीर्तन कलियुगासाठी फार प्रभावशाली मार्ग आहे. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराज हे असे म्हणतात की मनुष्याला केवळ स्वतःच्या प्रयत्नाच्या बळावर किंवा अधिकारी व्यक्तीच्या उद्देशाचे फळ म्हणून भक्तिमय सेवेचा स्तर प्राप्त होणे शक्य नाही. यासाठी त्याला भौतिक वासनातून पूर्णपणे मुक्त असणाऱ्या शुद्ध भक्ताच्या चरणकमलाच्या धुळीकणाचा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. शुद्ध भक्ताची सेवा त्यांनी केली पाहिजे, म्हणजे साधू संघ केला पाहिजे. साधू संघ सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. तर प्रेम भक्तीपर्यंत अनेक स्तर आहेत. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनेक निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, म्हणून अधिक वेळ लागतो प्रेम भक्तीपर्यंत. त्यामध्ये 19 आणि शेवटचा आहे आपल्याला भाव आणि प्रेम. फक्त 2 अध्यायामध्ये वर्णन आहे, 18 आणि 19, 17, 18 आणि 19 मध्ये. पण बाकीचे 16 जे अध्याय आहेत साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. आणि साधना भक्ती करण्यासाठी आपण साधू संघामध्ये आपण साधना भक्ती करू शकतो, बाकीचे कुठल्या ह्याच्यामध्ये नाही. त्यामुळे हे सर्वांचे स्तर आहेत, अनेक स्तर आहेत, म्हणून अधिक वेळ आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होतो. त्यासाठी 5 आहेत कमीत कमी. काय? साधू संघ, हरिनाम जप, भागवत श्रवण, आर्चे वगैरे सेवा आणि धाम निवास. तर 5 ह्याने आपण भगवंताची कृपा आपण साधना भक्ती ही प्राप्त करू शकतो आपण. श्रीमद भागवतात 5:60 सुखदेव गोसावी प्रसिद्ध महाराज म्हणतात, हे राजन, मुकुंद म्हणून प्रसिद्ध असणारे भगवान श्रीकृष्ण पांडव आणि यदू कुळाचे राष्ट्रीयकर्ते आहेत. ते स्वतः तुमचे आध्यात्मिक गुरु आणि सर्व बाबतीत उपदेशक आहेत. ते तुमचे एकमेव आराध्य देव आहेत. ते अत्यंत प्रिय आणि प्रेमळ आहेत. तसेच तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही क्रियाचे निर्देशक आहेत. अधिक काय सांगायचं, कधी कधी एका दूतासारखे तुमच्या आज्ञाचे पालन करतात. हे राजन, तुम्ही किती भाग्यवान आहात. भगवंताने तुम्हाला जी कृपा प्रदान केली आहे ती इतर लोकांना स्वप्नात देखील प्राप्त होणार नाही. या श्लोकाचे तात्पर्य असे की भगवंत एखाद्याला सहजच मोक्ष प्रदान करू शकतील, पण भक्तिमय सेवा कधीच प्रदान करू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे भक्तिमय सेवेद्वारे स्वतः भगवंतांना विकत घेता येते. भक्तीद्वारे भगवंतांना आपण विकत घेऊ शकतो, म्हणून भक्ती ही श्रेष्ठ आहे. त्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती केली पाहिजे. ठीक आहे माताजी. तर कृष्ण भक्ती लवकर देत नाहीत. का देत नाहीत? कारण प्रश्या बघतात कृष्ण, कारण भक्ती सोपी नाहीये. बरेच लोक म्हणतात अरे हरे कृष्ण फार सोपं आहे, कोणी म्हणू शकतो, पण तुम्ही का म्हणत नाही लोक हरे कृष्ण? संपूर्ण कांदा लसूण सर्व सर्व सोडलेलं आहे प्रकारे. तर कृष्ण काय लवकर भक्ती देत नाहीत. म्हणून भक्ती सोपी आहे, पण तिची जी विधी आहे पालन करणं अवघड आहे. म्हणून प्रभात म्हणतो की चॅन्ट हरे कृष्ण, हरे कृष्ण जप करा सुखी राहा. आपण हरे कृष्ण जप करतो, सुखी होतो का? नाही होत. तर अनेक कपडे समस्या आहेत, ते आकर्षित करण्यासाठी हरे कृष्ण जप करा. पण हरे कृष्ण जप करताना अनेक संकट येतात, तर त्या संकटाला मात करून पुढे जाणं, नंतर तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार. अशा प्रकारे म्हणून कृष्ण लवकर देत नाहीत, भक्ती प्रदान करत नाहीत, जास्त परीक्षा करून देतात. परीक्षेचं फळ काय असतं? इंतजार का फल भेटा होत आहे. परीक्षेचं फळ थोडं असतं ना,
सहज प्राप्त झालं तर त्याचं हे होणार नाही, पण तुम्ही मेहनत केला पूर्ण, त्याचं फळ मिळालं, म्हणतात की लोक म्हणतात की आम्ही कष्ट करून खातो संपूर्ण, त्याचं फळ परिश्रम केलेलं आहे ना पूर्ण, अशा प्रकारे त्याची मदत होतात. जर कोणी असं जर रस्त्यावर पडलेले पैसे आणले, तुम्ही तर आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आनंद प्राप्त होणार नाही, अशा प्रकारे. मग कृष्ण पण परीक्षा घेतात. म्हणून भक्ती जी आहे सोपी नाहीये. का करत नाही सर्व लोक भक्ती? का करत आहेत? मुंबईमध्ये किती लोक आहेत? करोडो लोक आहेत. का भक्ती करते? मंदिरामध्ये किती लोक असतात? तर भक्ती सोपी नाही, सोपी आहे, पण आपली शरणागतीचा जो मार्ग आहे, मनस्थिती सोपी ठेवलेली आहे बघा. मनामध्ये अनेक प्रकारचे हे ठेवलेले आपण उपाध्या ठेवलेल्या आहेत. मी हे आहे, तू आहे, हे आहे, तू आहे, अशा प्रकारे. तर ते बघून मध्ये की सर्व उपाधी विनिर्मुक्त तत्परतेने ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती ऋषिका. सर्व उपाधीपासून मुक्त झालं पाहिजे. तुम्ही म्हणाले का तुमचं हे घर आहे, नाही तुमचं घर नाही, हे माझं घर आहे म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? हे भगवंताचं आहे. नेमकं हे माझा परिवार माझा आहे, धन माझा आहे, घर माझं आहे, उपाधी ठेवलेल्या आहे संपूर्ण. आणि उपाध्याला त्याकडनं अवघड आहे, सोपं नाही एवढं. त्याच्या उपाध्या आपण त्यागू, एकदम मोकळं होऊ तर भगवंताची भक्ती लगेच प्राप्त होऊ शकते. उपाध्या असल्यामुळे कठीण जातं. म्हणून भगवंत काय घेतात? परिचय घेतात. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक सर्व तपश्या बघतात अशा प्रकारे. ज्या प्रकारे लोखंडाला शुद्ध करण्यासाठी अग्निमी टाकलं जातं सोनं प्राप्त करण्यासाठी, नंतर सोनं प्राप्त होतं. त्याच प्रकारे भक्ताला पण भगवंत तापवतात कधी कधी. भक्ताला पण भगवंत तापवतात. जसं की गेल्याच उदाहरण देतो की मटक्याचं उदाहरण देतो. इथं देतो तो कुठेतरी सांगत होतो. मटका घेताना आपण काय खरेदी करताना असं वाजून बघतो आपण. वाजून बघतो कदा खणखण वाजतो, कसा आहे काय आहे. तर वाजला नाही, पाणी टाकलं तर सर्व फुटून जाईल संपूर्ण. पण वाजल्यानंतर म्हणतो की हा चांगला मटका आहे. तर भगवंत पण वाजवतात की जे मटका आहे माझी सेवा करणार आहे, चांगला आहे काय, खटखट वाजतोय काय, अशा प्रकारे. आणि थोडे काही ते संकट देतात, त्यामध्ये विचलित कशा प्रकारे होतो अशा प्रकारे. मग भगवंत त्याचा स्वीकार करतात. तर भक्तीमध्ये परीक्षा आहे अशा प्रकारे, संकटातून पुढे जाणे अशा प्रकारे. मात्रा स्पर्श असं कोणते शीतोष्ण सुख दुःखता आगमा पाय नित्य तांतेश्वर भारत, अशा प्रकारे. तर पाचवं लक्षण आहे सांद्र आनंद विशेषात्मा. भगवंताशी एकरूप होण्याचा आनंद शुद्ध भक्तीची लक्षण आहे. 6 लक्षण आहेत. भगवंताशी एकरूप होण्याचा आनंद सांद्र विशेषात्मा. जेव्हा रूप गोस्वामी काय म्हणतात? आनंद, ब्रह्मानंद, स्वरूपानंद, स्वरूप शक्ती आनंद, अनेक प्रकारचे आनंद अशा प्रकारे. तर भक्ती ह्याच्यापेक्षा पण जास्त आनंद प्रदान करते आपल्याला. तीन गोस्वामी असे म्हणतात की ब्रह्मानंदानंद अनेक कोटी पटीने गुणले तरी भक्तीच्या सेवेच्या सागरातून मिळणारा आनंद एक अनुतुल्य कणाची त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. भक्तीचा जो एक कण आहे, 1000 गुणांनी जरी जाणला, ब्रह्मानंद, स्वरूपानंद, स्वरूप शक्ती आनंद, अनेक प्रकारचे आनंद आहेत अशा प्रकारे, तर एक कणाची पण बरोबरी भक्तीच्या बरोबर होऊ शकत नाही. म्हणून हरिभक्त भगवान नरसिंहदेवांना शांत करण्यासाठी जी प्रार्थना करतात, की ज्या प्रार्थने म्हणतात की जगदीश्वरा मला तुमच्या स्थितीत दिव्यानंद प्राप्त होत आहे, मी जणू काही आनंद सागरात मग्न होत आहे. या आनंद सागराच्या तुलनेत ब्रह्मानंद एका वासराच्या खुराने केलेल्या खड्ड्यातील पाण्यात का तुच्छ आहे, असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे श्रीधर स्वामी आपल्या भावार्थ दीपिका नामक भागवत भाषात म्हणतात, हे प्रभू, काही भाग्यवान व्यक्ती तुमच्या भक्तिरसामृताच्या सागरात आनंदाने विहार करतात आणि तुमच्या दिव्य लीला करतानाचे पाणी करतात. त्यामुळे त्यांना निश्चितच असा श्रेष्ठ आनंदाची प्राप्ती होते की जो धर्म अर्थ कामोक्ष यापासून मिळणाऱ्या आनंदाला अगदी हीन ठरवित असतो. असा दिव्य भक्त भक्तिमय सेवेच्या मिळणाऱ्या आनंदाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या आनंदाच्या मार्गावर पडलेल्या तरुणापेक्षा अधिक महत्व देत नाही. तर मग भक्ताला जे आहे धर्म अर्थ कामोक्ष जो आनंद आहे, कशा प्रकारे आहे? गवताप्रमाणे आहे. घास पडला असं ना रस्त्यावर, त्या प्रकारे जेव्हा पाय देऊन जात होतो त्याला काही मूल्य नाही, अशा प्रकारे धर्म अर्थ काम मोक्ष. भक्ताला काय भक्तीमध्ये ज्यावेळेस आनंद प्राप्त होतो तर बाकी सर्व आनंद त्यांना तुच्छ होतात. तर ह्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये जो चौथा जो होता की भक्ती जी आहे कशा प्रकारे अं, मुक्त मुक्ताचा प्रदान करते, तर हे सुखदेव गोस्वामी परिषद महाराज म्हणत होते भागवत मध्ये कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं नाव एक मुकुंद आहे, मुक्ती प्रदान करतात भगवंत. मुक्ती प्रदान करतात भगवंत, मुकुंद म्हणून त्याचं नाव आहे मुकुंद. तर ह्या प्रकारे 5 प्रकारच्या मुक्ती भगवंत त्यापेक्षा मुक्तीपेक्षा पण मुक्ती प्रदान करून देतात. तर म्हणतात की भगवान श्रीकृष्ण कोणाचे रक्षण करतात? पांडव आणि यदुकुळाचे रक्षण करते आहेत. तुमचे गुरु आहेत, उपदेश आहेत, आराध्य आहेत, प्रिय आहेत, प्रेमा आहेत, सर्व क्रियाचे निरीक्षक आहेत. तर तुमच्या दुधासारखे पण कार्य करतात. का करतात? भगवंत पांडवाची एवढी हितिशी काय आहेत? कारण पांडव भगवंताची भक्ती करतात.
संपूर्ण पांडव भगवंतावर कधी असं तक्रार केली नाही रे भगवंता तुमची भक्ती करतो आणि आमच्या जीवनामध्ये बघा आम्हाला लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला गेला विष पाजले गेलं त्या राज हिसकावून घेतलं असं पाठवलं गेलं आम्हाला त्यांच्या पत्नीचा अपमान केला गेला भगवंताकडे कधी तक्रार केली नाही त्यांनी भगवान त्यांच्या घरी राहायचे त्यांचे एकदम जवळचे रक्षण करते गुरु सर्व बाबतीत जवळचे होते तरी पण त्यांच्या जीवनामध्ये संकट आले पण त्यांनी भगवंताकडे कधी तक्रार केली त्यांनी भगवंताची भक्ती करत राहिले आणि शेवटी आपण पाहतो कशा प्रकारे भगवंतांनी त्यांना यश एवढं प्रदान केलं विजयी झाले अशा प्रकारे संपूर्ण कौरव मारले गेले पण पांडव संपूर्ण विजयी झाले म्हणून अशा प्रकारे भगवंत भक्ताला भक्ती प्रदान करतात पण त्याच्या अगोदर काय करतात सहज भक्ती प्रदान करीत नाही कधी अशा प्रकारे कारण जे सहज कधी लोक म्हणतात अरे तुमचं पुस्तक जे आहे भगवंत फ्रीमध्ये आहे का आता गीता जयंतीचं फ्रीमध्ये आहे का जर फ्री दिलं तर लोक वाचणारच नाहीत फक्त रस्त्यावर टाकून जातील मी जर चौपाटीला गेलो होतो त्या ठिकाणी भगवंत मला सापडतो चौपाटीमध्ये जशी आहे तशी अशा प्रकारे तर लोक जे आहेत सहजासहज जरी मिळाले तर त्याचं मूल्य हे समजू शकत नाही त्यासाठी त्याची काहीतरी भक्तीसाठी मूल्य आपल्याला दिलं पाहिजे तर ते मूल्य काय आहे हे विधिविधानाचं पालन आपल्याला केलं पाहिजे त्याच्यानंतर भक्ती आपल्याला प्रदान करतात तर हे आपण प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आपण पाहत होतो की साधारण विषयात्मा 5वं लक्षण आहे भक्तीचं की कशा प्रकारे हे जो भक्तीचा जो आनंद आहे तो कशा प्रकारे आहे फार मोठा सागराप्रमाणे आहे सगळा अरबी समुद्र आहे ना एवढा सागर आहे भक्तीचा म्हणजे याचं नाव आहे भक्ती रसामृत सिंधू भक्ती रस स्वाद भरलेला आहे असतो उसाचा रस आहे आणि आंब्याचा रस आहे अनेक प्रकारचे रस आहे त्याच्यामध्ये नाही भरलेला आहे भक्ती रस अमृत आहे पूर्ण आणि तो अमृत पिल्यानंतर कधी त्याला मृत्यू होणार नाही आणि पूर्ण सागराप्रमाणे आहे आणि हा जो ब्रह्मानंद स्वरूपानंद शक्ती आनंद हे जे आनंद आहेत कशा प्रकारे आहेत एक गाईचं वासरू असतं ना त्या वासराच्या खुरामध्ये पाणी जेवढं असतं तर तेवढा आनंद आहे अशा प्रकारे ब्रह्मानंद स्वरूपानंद हे प्रकारे पण भक्तीचा आनंद कसा आहे सागराप्रमाणे पण जो व्यक्ती समजेल बुद्धिमान असेल तो म्हणजे मला छोट्याच्या खुरामधला आनंद नाही पाहिजे मला छोट्या तलावामध्ये नाही पोहायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये यशोदा माझा कृष्णाला कशामध्ये किंवा छोट्याशा भांड्यामध्ये स्नान घालायचे आणि तेच कृष्ण जर वरादेव प्रकट झाले तर संपूर्ण सागर 14 लोकांमध्ये चरणावर प्राप्त होतो अशा प्रकारे तर त्या प्रकारे भगवंताचे भक्त आहेत भक्तीच्या सागरामध्ये पोहायचे असते त्यांना गायीच्या खोराच्या ज्याच्या टक्क्यामध्ये जे पाणी असतं ना त्याच्यामध्ये पोहायची त्यांची इच्छा असते छोटंच असते काही आनंद प्राप्त होत नाही म्हणून भक्त लोक भक्तीच्या सागरामध्ये काय करतात डुबतात म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष मिळालेल्या आनंदाला ते हे ठेवतात धर्माचं पण काही गरज नाही आणि तेच नाही धर्म अर्थ काम मोक्षासाठीच पाळलं जात असावं धर्माचं पालन करतात आनंद आपली पाहिजे मोक्ष पण पाहिजे पाहिजे ते काम झालं पाहिजे ते कार्य करतात प्रभूजी आवाज येत नाही शुद्ध भक्तीसाठी काही कार्य करत नाहीत पण भक्तीचा जो आनंद आहे केवळ भगवंताच्या प्रेममय सेवेसाठी कार्य करतो अन्याभिलाषता शून्यम ज्ञान कर्मानिवर्तम अनुकूलीन कृष्णानुशीलन भक्ती उत्तम केवळ भगवंताच्या भक्तीचा प्रेम आहे प्रसन्न करण्यासाठीच भक्त लोक भक्ती करतात तर म्हणून हा सांद्रानंद विशेष आत्मा आहे की कशा प्रकारे भगवंताशी एकरूप होण्याचा आनंद कधी भक्त करत नाहीत तर भगवंताची प्रार्थना करतात अशा प्रकारे तो त्यांना आनंद प्राप्त होतो तर शेवटचं आहे शुद्ध भक्तीचं 6वं लक्षण श्रीकृष्ण आकर्षणी श्रीकृष्णाला आपल्याकडे आकर्षित करते भक्ती कुणाला काय आकर्षित करते शुद्ध भक्तीची 6 लक्षणे काय आहेत श्रीकृष्णाला भक्ती आपल्याकडे आकर्षित करते भक्तीने कृष्ण आकर्षित होतात म्हणून गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत त्याचा जो पुढचा ग्रंथ आपल्या भगवद्गीता आहे त्यात अनेक श्लोक भक्त्या माबाबी जानाती भक्त्या त्वनन्या शक्या केवळ भक्तीने भगवंताला प्राप्त करू शकतात दुसरा कुठलाही मार्ग नाही धर्म अर्थ काम मोक्षाने भगवंताला प्राप्त करू शकत नाही ज्ञानाने सौंदर्याने शक्तीने वैराग्याने गाडी बंगला भगवंताला प्रसन्न करू शकतो केवळ भक्तीने आणि भक्ती काय आहे भक्तीची व्याख्या अन्याभिलाषिता शून्य केवळ कृष्णाची प्रेमय सेवा करणे अनुकूल रूपामध्ये प्रतिकूल रूपामध्ये नाही तर म्हणून भक्ती श्रीकृष्ण आहे पॅराग्राफ मध्ये वाचत पीपीटी नाही याच्यामध्ये तर कोणी ऑनलाईन मध्ये वाचू शकतात की भक्ती श्रीकृष्णाला आकर्षित करते कृष्णाकर्षणी आहे शील रूप गोसाई वाचू म्हणतो प्रभूजी पॅराग्राफ वाचून वाचू का प्रभूजी
वाचा. वाचू प्रभूजी. हा कोणतरी एक जण वाचा, एक जण. श्रीकृष्णांना आकर्षित करणे. धीर गोस्वामी म्हणतात, श्री गोस्वामी म्हणतात की भक्तिमय सेवा श्रीकृष्णांनाही आकर्षित करीत असते. श्रीकृष्ण सर्वांनाच आकर्षित करतात, पण भक्तिमय सेवा भगवान श्रीकृष्णांनाही आकर्षित करते. भक्तिमय सेवेचा सर्वोच्च अवस्थेचे प्रतीक म्हणजे श्रीमती राधाराणी. श्रीकृष्णांना मदन मोहन असे म्हणतात. मदन मोहन याचा अर्थ ते इतके आकर्षण आहेत की ते हजारो कामदेवतांनाही आकर्षित करतात. तथापि श्रीमती राधाराणी ही त्यांच्यापेक्षा अधिक आकर्षक आहे, कारण ती भगवान श्रीकृष्णांनाही आकर्षित करू शकते. म्हणून भक्त तिला मदन मोहिनी अर्थात मदनाला आकर्षित करणाऱ्या, श्रीकृष्णांनाही मोहित करणारी असे म्हणतात. धन्यवाद भक्तिमय प्रभूजी. सेवा. बरं, एवढं पुरेसे. ठीक आहे, ओके. धन्यवाद. तर या ठिकाणी श्रीकृष्ण आकर्षित करते. श्रीकृष्ण आकर्षणे आपण जे भक्ती करतोय ती राधाराणीच्या कृपेने करतोय आपण. राधाराणीच्या कृपेने भक्ती करतो. म्हणून राधा गोपीनाथमध्ये आपण पाहतो राधाराणी काय करते, कृष्णाला हार घालते अशा प्रकारे. असं विग्रह आहे अशा प्रकारे. कुठली डिटेल अशी नाहीये. तर महाराज सांगत होते की आपली जी भक्ती आहे राधाराणी आपण स्फूर्त करतो. तर आपण राधाराणीची भक्ती करतो आपण. कारण आपण कोण आहोत, गोडी आहोत. आणि चैतन्य महाप्रभू कोण आहेत, गोडी आहेत. राधा कृष्णाच्या रूपाने चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. तो राधाराणीची भक्ती करतो. मग संपूर्ण गोडी आहेत, राधाराणीची भक्ती करतात. डायरेक्ट कृष्णाची भक्ती करत नाहीत. राधाराणी मग काय करते, आपल्या भक्ताला म्हणते की हा भक्त चांगला भक्त आहे, त्याला स्वीकार कर. म्हणजे राधाराणी कृष्णाकडे हे सेवा स्फूर्त करते. ह्या भक्त जे आहे माळ जे अर्पण करते ती राधाराणी आपल्या भक्तांची सेवा जी आहे भगवंताला अर्पण करते. आपण डायरेक्ट कृष्णाची सेवा करू शकत नाही. राधाराणीची सेवा करतो आणि राधाराणी मग अशाद्वारे कृष्णामध्ये अर्पण करते. तर म्हणून भक्तिमय सेवा करणे म्हणजे राधाराणीच्या चरणचिन्हाचे अनुसरण करणे आहे. म्हणजे वृंदावनातील भक्त स्वतःला राधाराणीच्या आश्रयाखाली ठेवतात. वृंदावने काय म्हणतात, कृष्ण म्हणत नाहीत, जय श्री राधे म्हणतात. संपूर्ण वृंदावनमध्ये काय म्हणतात, राधे राधे म्हणतात. कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही. राधाराणी म्हणतात संपूर्ण. जेणेकरून भक्तिमय सेवा सर्वोच्च पूर्ण पुरुषाचा अर्थ असा आहे की भक्तिमय सेवा हे काही भौतिक जगतातील कार्य नव्हे, तर ते साक्षात राधाराणीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. भगवद्गीता असे म्हटले आहे की महात्मा किंवा महान लोक सदैव दैवी प्रकृती येतात, अंतर्गत शक्तीमध्ये राधाराणीच्या समस्येत असतात. म्हणून भक्तिमय सेवा ही भगवान श्रीकृष्णाच्या अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण आकर्षित करते. महात्मानुस महापार्थ दैवी प्रकृती महातीर्थ भजंत नमसो भूताभाव महेश्वर. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की महात्मा कोण व्यक्ती आहे, महात्मा कोण, महान आत्मा कोण आहे. महात्मा म्हणजे महान आत्मा अशी उपाधी नाहीये की महात्मा नावाची उपाधी आहे, पंडित नावाची उपाधी असते प्रकारे पदवी नाही. तर या ठिकाणी महात्मा म्हणजे जो महान आत्मा आहे, ज्याने राधाराणीच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे, तो म्हणजे महात्मा आहे या ठिकाणी. तर हे भक्तीला आकर्षित करणारी म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण आकर्षणी म्हणजे ते राधाराणी आहे, ती भगवंताला आकर्षित करते. तर श्रीमद भागवतच्या 11वा स्कंद 14व्या अध्यायातील 20व्या श्लोकामध्ये पुढील प्रमाणे पुष्टी दिलेली आहे की भगवान उद्धवाला म्हणतात, प्रिय उद्धव, तू माझ्याकडून जे जाणून घे की माझ्या भक्तांनी केलेल्या माझ्या भक्तिमय सेवेशी मला जे आकर्षण वाटते ते आकर्षण योग साधना, तात्विक तर्कवाद, कर्मकांड, वेदांताचे अध्ययन, तपश्चर्या किंवा स्वतःकडे सर्वस्व दान करूनही प्राप्त होऊ शकत नाही. ही सर्व कार्ये फार चांगली आहेत, यज्ञ दान तपश्चर्या केलं पाहिजे याच प्रकारे, परंतु ती कार्य माझ्या भक्ताने केलेल्या भक्तिमय सेवे इतकी आकर्षित नाही, याच्याद्वारे आकर्षित होत नाही. यज्ञ दान तपश्चर्याद्वारे पण तुम्ही जर दान देत असाल तर धन शुद्ध होईल, घर देत असाल घर शुद्ध होईल, पण जोपर्यंत तुम्ही मन भगवंताला देत नाही तर हृदय शुद्ध होणार नाही. तर हृदय द्यायचंय भगवंताला, तर ते म्हणजे काय करायचंय, भगवंताची भक्ती करायचंय. मग बरेच लोक यज्ञ दान तप याच्या पाठीमागे लागले असतात, पण भक्ती केली पाहिजे. लोक म्हणतात तुम्हाला किती पैसे पाहिजे, आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत, पण हातामध्ये जप घेऊन काही जपमाळ करणार नाही ते. म्हणून जोपर्यंत जप करणार नाही आपला उद्धार होणार नाही. अशा प्रकारे घराचा होईल, दानाचा होईल, सर्वांचा उद्धार होईल. पुण्यकार्य पण मिळेल, चांगला जन्म पण मिळेल, पुढच्या कुठल्या स्वतःमध्ये जाल, परत परत पण याल तुम्ही. पण भक्ती केल्यानेच भगवंताच्या धामाला जाऊ शकतो, एकमेव मार्ग तो आहे. तर भक्ती मार्ग आणि बाकीचे मार्गांची तुलना बरोबर नाही केलेली. त्या प्रकारे ह्याच्याद्वारे आपण भक्ती प्राप्त करू शकतो. ह्याचं पुण्य जे आहे फळ किती श्रेष्ठ पटीने आहे.
आपल्या भक्ताने केलेल्या भक्तिमय सेवेकडे भगवान श्रीकृष्ण कसे आकर्षित होतात याचे वर्णन नारद मुनी भागवतात करतात. 7वा स्कंद 10वा अध्याय 48 आणि 49 श्लोकामध्ये राजा युधिष्ठिर महाराजांचे गुणगान करीत होते त्यावेळी नारद मुनी त्यांना संबोधित करतात. एक भक्त सदैव इतर भक्तांच्या कार्याचा गुणगौरव करीत असतो. इतर युधिष्ठिर महाराज प्रल्हाद महाराजांच्या सद्गुणाचे गुणगान करीत होते आणि ते शुद्ध भक्ताचे लक्षण आहे. शुद्ध भक्त कधी स्वतःला महान समजत नाही. तो नेहमी असा विचार करतो की आपल्यापेक्षा इतर भक्त महान आहे. युधिष्ठिर महाराज असा विचार करत होते की प्रल्हाद महाराज हे भगवंताचे वास्तविक भक्त आहेत पण मी खरा भक्त नाही. अशा प्रकारे तर हे जे आहे नारद मुनीचं जे वर्णन आहे बृहद भागवतामध्ये पण कथा आहे अशा प्रकारे. प्रत्येक भक्त म्हणतो की नारद मुनी त्याकडे जातात म्हणतात की तुम्ही किती भाग्यवान आहात अशा प्रकारे. तर या ठिकाणी नारद मुनी कथा फार मोठी आहे की पांडवाकडे गेले नारद मुनी आणि पांडवाला सांगितले की तुम्ही किती महान श्रेष्ठ भक्त आहात. स्वतः भगवान तुमच्या घरी राहिले तुमचे काय केलं तुमचं सारथी बनले तुमच्या घरचे परिवाराचे सदस्य म्हणून राहिले संपूर्ण. तर किती तुम्ही भाग्यवान आहात ज्यांच्या घरी भगवंत निवास करतायत. आजच्या विग्रहाच्या रूपाने नाही प्रतिमेच्या रूपाने स्वतः भगवंत निवास करताय काय काय. किती वर्ष 3-3 महिने भगवंत राहत होते कुरुक्षेत्राच्या वेळेस युद्धाच्या वेळेस. एवढं तर तुम्ही किती भाग्यवान आहात. तर युधिष्ठिर महाराजांचं काम नाही आम्हाला म्हणलं की तुम्ही किती चांगले आहात चांगला बोलता हा चांगला हा बरोबर आहे तुम्ही बरोबर मला ओळखला असं म्हणणार साधारण. पण युधिष्ठिर महाराज म्हणतात नाही मी सर्वात भक्त नाही येतोच माझ्यापेक्षा कोण आहे प्रल्हाद महाराज श्रेष्ठ आहेत. प्रल्हाद महाराज श्रेष्ठ आहेत माझ्यापेक्षा. महाराज जर तुमचे पांडव बंधू जगातील एकमेव भाग्यवान व्यक्ती आहात पण तुम्ही पुरुष भगवान श्रीने पृथ्वीवर अवतार घेतला आहे आणि ते तुमच्या एका सामान्य व्यक्तीसाठी व्यवहार करीत आहेत. सर्व तुमच्या समान आहेत तुमच्यासोबत निवास करीत आहेत आणि ते इतरांसमोर प्रकट होत नाहीत. इतरांना ते ज्ञातच नाही तर ते परमेश्वर आहेत पण तरी देखील तुमच्यासोबत एक बंधू मित्र तुमचा दूत म्हणूनही राहत आहेत. त्यामुळे तुम्ही जाणले पाहिजे की या जगात तुमच्याहून अधिक भाग्यवान कोणीही नाही. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात की मी भाग्यवान नाहीये. नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले. प्रल्हाद महाराज म्हणतात की मी श्रेष्ठ नाही तर पांडव श्रेष्ठ आहेत अशा प्रकारे. नंतर पांडव पण म्हणतात की मी श्रेष्ठ नाही नंतर पुढचे भक्त श्रेष्ठ आहेत आणि शेवटी वृंदावनच्या जे गोपी आहेत सर्वात श्रेष्ठ आहेत. आराध्य भगवान ब्रजतनया तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना वर्गे नवा कल्पिता. तर गोपींनी सर्व काही आपलं अर्पण केलं भगवंताला तर सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत. अशा प्रकारे एका ब्राह्मणापासून हे अनेक हे प्रल्हाद महाराज आहेत पांडव आहेत नंतर हनुमान पण येतात मध्ये सर्व सर्व भक्त तर सर्वजण भक्त म्हणतो की मी श्रेष्ठ नाही माझ्यापेक्षा आणखी एक भक्त श्रेष्ठ आहे अनेक भक्त श्रेष्ठ आहे. बृहद भागवतामध्ये वर्णन अशा प्रकारे कथा अशा प्रकारे. तर ते सर्व एक दुसऱ्याला श्रेष्ठ समजतो. म्हणून या ठिकाणी हे जे भक्त आहेत ते कधी म्हणत नाही की मी श्रेष्ठ आहे तर ती म्हणते की राधाराणी श्रेष्ठ आहे राधाराणीच्या कृपेने मला प्राप्त होते अशा प्रकारे. तर अनेक हे उद्धवाचं उदाहरण आहे की भक्तिमय सेवा कशा प्रकारे करू शकतो आणि केवळ राधाराणीच्या कृपेनेच आपण हे भगवंताची कृपा प्राप्त करतो. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्री अर्जुनासमोर आपले विराट शेवटचा पॅराग्राफ आहे. प्रदर्शन केले त्यावेळी अर्जुनाने अशी प्रार्थना केली हे कृष्ण मी आतापर्यंत तुम्हाला एक बंधू समजून तुमचा अनादर केला. तुमचा मी अनेक प्रकारे अपमान करीत तुम्हाला कृष्ण किंवा कधी मित्र असे समजले. तुम्ही इतके महान आहात की मी कधी समजू शकलो नाही तर ही पांडवाची अवस्था होती. ते पांडव म्हणतात की तुम्ही आमच्या समोर राहिला सर्व केला आम्ही तुम्हाला काय सहज समजलो एक मित्राप्रमाणे एका घरच्या परिवाराचा व्यक्ती समोर समजलो आम्ही तुम्हाला कधीही भगवान म्हणून समजले नाही. ही पांडवाची अवस्था होती. सर्व महान व्यक्तीमध्ये महान असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पांडव बंधू बरोबर केवळ त्यांच्या भक्तिमय सेवा मैत्री किंवा प्रेम यांनी आकर्षित झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहिले. म्हणून भक्तिमय सेवेची प्रक्रिया किती महान आहे याचे प्रमाण आहे की ती साक्षात पूर्ण भगवान यांनाही आकर्षित करू शकते. भक्तीद्वारे भगवंतांना आकर्षित करू शकते. तर पांडव जे होते भगवंताचे शुद्ध भक्त होते भगवंताच्या आदेशानुसार पालन करत होते संपूर्ण. अशा प्रकारे आपण जसं 16 माळा जप चारण्याचं पालन करतो तर त्याप्रकारे पांडव 16 माळा जप करत नव्हते पण संपूर्ण ज्यावेळेस अर्जुन रात्री झोपायचा तर भगवान त्यांच्या घोड्याचे पालन पोषण करायचे पाणी पाजायचे साफसफाई करायचे आणि अर्जुन त्यांच्या श्वासातून काय नाव शब्द व्हायचा कृष्ण कृष्ण कृष्ण. आपण झोपल्यानंतर आपल्या श्वासातून काय शब्द येतो कृष्ण. तर अशा प्रकारे अर्जुन पूर्णपणे कृष्ण भावनावृत होता. 24 तास कृष्णाशिवाय दुसरं काही विचार करत नव्हता. तर म्हणून भगवंत त्यांचे सेवक त्यांचे दूत त्यांचे कुटुंबाचे सहकार्य म्हणून त्या ठिकाणी त्यांची कार्य केली. अशा प्रकारे परमेश्वर महान आहे पण भक्तिमय सेवा परमेश्वरही महान आहे कारण मी ती परमेश्वराला आकर्षित करू शकते. भक्तिमय सेवा करीत नाहीत त्यांना भगवंताप्रती समर्पित भक्ती सेवेचे मूल्य कधीच समजणार नाही.
म्हणून या ठिकाणी भक्तीची महिमा सांगितली की भक्ती किती महान आहे. भक्तीने भगवंताला आकर्षित आपण करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. हरे राम 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 हरे हरे. तर म्हणून युधिष्ठिर, पांडव बंधू या ठिकाणी एकमेव भाग्यवान व्यक्ती आहेत. भगवंत त्या ठिकाणी राहिले म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनासमोर विराट रूप प्रकट केले आणि त्याच्यामध्ये भगवंताने समजून दिली. नंतर अर्जुन म्हणत होता की तुम्ही कोण आहात, माझा सखा आहात, माझा मित्र आहात, अशा प्रकारे आहात. तर भगवंत त्यावेळी विराट रूप अर्जुनाला दाखवलं. त्यावेळी अर्जुनाला समजलं अरे साक्षात साधारण पुरुष नाही आहेत, स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत संपूर्ण. 11 अनेक लोक आहेत, त्यांच्या त्वचा जातात अशा प्रकारे. तर त्यावेळेस मग तो भगवंताला प्रार्थना करू लागला की परम 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 धाम पवित्र परम भगवान, अशा प्रकारे ही भक्तीची महिमा आहे. आणि आपण अशा प्रकारे ते जे सामान्य भक्ती प्रस्तावना आहे. साधना भक्तीमध्ये भक्तीचे 6 लक्षण आहेत. पहिलं लक्षण आहे क्लेशाग्नी, दुसरा आहे शुभदा, तिसरा आहे मोक्ष लघुताकृत, मोक्ष प्रदान करू शकते. चौथा आहे सुदुर्लभ आहे भक्ती, भक्ती आपल्या प्रयत्नाने प्राप्त होणार नाही, तर गुरु आणि कृष्णाला प्रयत्न प्राप्त होईल. साधारण विशेष आत्मा, जो मुक्तीचा आनंद आहे ते पण त्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला भक्ती प्राप्त करू शकते. आणि 6वा आहे श्रीकृष्ण आकर्षण. तर अशा प्रकारे हे भक्तीची, शुद्ध भक्तीचे 6 लक्षणं आपण चर्चा केली. तर तुम्हाला काही प्रश्न, शंका, समाधान काही असेल विचारू शकता. त्याच्या अगोदर आपला अटेंडन्स होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. मातांच्या दीक्षेचं नाव झालं दीक्षाचं. अरे काय नाव झालं माता तुमचं? पहिल्या अलका सातपुते माताचे नाव होतं, त्यांचं नाव झालं तर अलंकारा अलक नंदा, अलंकरता विशाखा अलंकारा. धन्यवाद माझे सर्वांनी 3 वेळा हरी बोल म्हणा. हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल, बोल, हरी बोल, हरी हरी बोल. अलंकरता हरी बोल. विशाखा देवी दाशी. धन्यवाद माताजी. अंबाजी बसराजी प्रभू आहेत का? हरे कृष्णा प्रभू. अजय कृष्ण प्रभू. अमृतवाणी देवी माताजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. सर्वांनी व्हिडिओ चालू करा, ज्यांचे बंद आहेत ते, बरेच जणांचे व्हिडिओ बंद आहेत आणखी. अर्चना हिंडलकर माताजी. आर्यन प्रभू आहेत का? आर्यन नाही. बालाजी बेलखेडे प्रभूजी. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. बलभद्र राम प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. भारती मिरजकर माताजी. चित्रा सखी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. दीपिका शेट्टी माताजी. गायत्री कुलकर्णी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. गुरुनाथ लाड प्रभूजी. जयंत कुलकर्णी प्रभू. नाही आहेत प्रभुजी. ज्योत्सना पांडा माताजी. केशव गोविंद प्रभू. हरी बोल, हरे कृष्णा. अरे तुझं बापरे, दर्शन काय होत नाही, कुठे बंद आहे का तुझा व्हिडिओ? चालू आहे एक व्हिडिओ. ललित गौर प्रभू. माधुरी राधा माताजी. कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. मारुती आसबे प्रभू. मेघना आसबे माताजी. मुरली मनोहर प्रभू. हरे कृष्णा. ज्यांना विचारलं त्यानेच हरे बोल म्हणा. ओम तळेकर प्रभूजी आहेत का? ओम तळेकर. रघुकुल प्रभू. हरि बोल प्रभुजी, दंडवत प्रणाम. राम मोहन प्रभू आहेत का? राम मोहन. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. रुक्मिणी कृपा माताजी. हरि बोल, दंडवत प्रणाम प्रभुजी. रुपेश पादे प्रभूजी. हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम.
तुझ्या पाध्ये माताजी, हा प्रभू आहेत ते, फक्त आता पाणी प्यायला गेली आहे. साधना भक्ती माताजी, सिद्धी कदम माताजी, श्रीकांत कदम प्रभुजी, हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. सुजाता गुरु माताजी, सुंदरी कालिंदी माताजी, सुरेखा कारगे माताजी. हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. व्हिडिओ चालू ठेवा तुमचा. सुरेश गिजे प्रभू, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. सुषमा बेलखेडे माताजी, हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. स्वाती सुनील पाटील माताजी, हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. तरणी गौरी माताजी, प्रिया पाठक माताजी, उज्ज्वला भक्ती माताजी, विद्या धर्माधिकारी माताजी, हरिबोल प्रभुजी दंडवत प्रणाम. किती आहे विद्या खानकर माताजी, बघ जरा. हरिबोल प्रभुजी दंडवत ब्रजभूमी प्रणाम. देवी माताजी, ब्रजभूमी माताजी आहेत का? मग कसं हे करते धन्यवाद सर्वांचं. काही कोणाला प्रश्न शंका समाधान असेल विचारू शकता. काय आहे प्रश्न कोणाला?